म्हणजे आपण चालू करून टाकू. हां, रोग हा सर्वे अपि मंदाग्नव असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्या आजाराचं मूळ कारणच अग्निमांद्य सांगितलेलं आहे. आपण ट्रीटमेंटच करतो भूक वाढण्याची. म्हणजे आजार कुठलाही असो, त्या पेशंटची भूक जर कमी व्हायला लागली तर समजायचं ते प्रकरण समथिंग मस्ट बी सिरियस. म्हणजे एखाद्या वेळेस पेशंटचे रिपोर्ट्स कितीही जरी बॅड असले आणि पेशंटचा जर अग्नी जर चांगला असला तर तेवढं घाबरण्याचं कारण राहत नाही. आणि रिपोर्ट्स पर्यंत कितीही चांगले असले आणि अग्नी जर खराब असला त्या पेशंटचा, काय झालं, पेशंटची खराब असेल आणि रिपोर्ट्स कितीही चांगले जर असतील तर तेही लक्षण फार काही चांगलं नसतं. म्हणजे दीर्घकाळ भूक नसणं हे लक्षण थोडंसं मोठ्या आजाराकडे कालांतराने जात असतं. तर श्वास आणि अग्नी याचाही खूप जवळचा संबंध आहे. दम्याच्याही पेशंटला त्यासाठी आपण भूक वाढण्याची औषध दिली की पेशंटचा दम कमी होतो असं दिसतं आपल्याला. श्वासाची संप्राप्ती ज्यावेळेस पुढे येईल त्यावेळेस निवांत बोलू आपण. पण श्वास हा व्याधी जो आहे तो सुद्धा पुन्हा आमाशय समुद्भवच आहे. जसा आम्लपित्त आमाशय समुद्भव आहे तसा. त्याच्यामुळं आम पाचन करून भूक वाढायला लागली की दम कमी यायला लागतो ह्या लोकांचे. आणि श्वासाचा आणि तुमच्या अग्नीचा खूप जवळचा संबंध आहे. श्वास वाढायला लागली की आयुष्य कमी व्हायला लागतं. आपण बघतो पेशंटला दम लागायला लागले की फार दिवस दम खूप तुम्हाला लागत जर असेल तर तेही लक्षण फार काही चांगलं नसतं. आणि माणसाचं आयुष्य हे सुद्धा पुन्हा श्वासावरच डिपेंड आहे. म्हणजे प्रत्येकाचे श्वास हे ठरलेले आहेत आणि ते श्वास संपले की माणूस जातो. मग तुमचे जे श्वास आहेत, श्वासाची संख्या तर ठरलेली आहे, मग ही संख्या किती तुम्हाला नियंत्रित करायची हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणजे आता इथं उदाहरण आपण कासव आणि कुत्र्याचं देऊ. कुत्र्याचे जे श्वास आहेत, कुत्रा हा वेगाने श्वास घेणारा प्राणी आहे आणि याच्या नेमकं उलट कासव हा संथ गतीने श्वास घेणारा प्राणी आहे. तर कासवाचं आयुष्य तुम्ही बघा किती आहे आणि कुत्र्याचं आयुष्य काय 17-18 वर्ष फक्त आहे. इवन दम्याचे पेशंट्स पण बघा, त्यांचं आयुष्य कमी असतं, श्वासाची गती जास्त असते. ब्लड प्रेशरचे पेशंट्स बघा, श्वासाची गती जास्त असते. बीपीच्या लोकांची आयुष्य कमी होतं यांचं. एवढं पॅरालिसिसचे पेशंट बघा, पॅरालिसिस येऊन गेल्याच्यानंतर 10-10, 15-15, 20-20 वर्ष खितपत पडतात ते लोक, पण मरत नाही. घरचे लोक वाट बघतात तशा कधी जाते की, पण जात नाही. की वस्तुस्थिती आहे का त्यांचा जीव जात नाही लवकर, कारण पॅरालिसिस होऊन एकदा ते बेडवर पडले की त्यांचं चालणं फिरणंच बंद होतं. श्वासाची गती एकदम शांत होऊन जाते, स्थिर होऊन जाते, आयुष्य वाढतं त्यांचं. श्वास संपतच नाहीत ना त्यांचे, असं आहे. त्याच्यामुळे कुठलीही तुमची जी ॲक्टिव्हिटी आहे, सेक्शुअल इंटरकोर्स, श्वासाची गती वाढते, तुमची आयुष्याचा ऱ्हास करणारं सांगितलेलं आहे. सेम तसंच व्यायाम करताना लोक धावतात, बोलतात भरपूर. तुम्ही धावलात की श्वासाची गती वाढते. आणि कित्येक लोकांना सकाळी अक्षरशः व्यायाम करायला गेले म्हणून येतात नाही की डेड बॉडीज घरी येतात. ही वस्तू जे बघतो आपण खूप ठिकाणी. लोक एका साईडला बीपीची शुगरची गोळी चालू असते आणि डोंगर टेकड्या चढतात व्यायामाच्या नावाखाली. सकाळी उठल्या डोंगर टेकड्या चढायला जातात आणि तिथंच अटॅक येऊन मरतात. काय श्वासाची गती वाढलेली आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारचा व्यायाम करायला जिथे श्वासाची गती खूप वाढते, आयुर्वेदाने सुरुवातीपासूनच विरोध केलेला आहे. कारण ते रिस्की आहे. आणि आपण बघतोय, आत्ताही बघतो व्यवहारात लोक मरतात. हे जे आहे ते शांतपणानं श्वासाची गती नियंत्रित प्राणायामाने होते. अनुलोम विलोम, दीर्घ श्वसन, ओंकार याने का आयुष्य वाढतं माणसाचं, तर याने काय होतं की श्वासाच्या गतीला स्थिरता येते याने. त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. श्वासाची गती नियंत्रित करायची जर असेल तर आपल्या हिंदू धर्मातली पूजनीय देवता म्हणजे पवनपुत्र हनुमान असं आहे. हां, तर ते वाताचेच प्रतीक आहेत. हनुमानजी जे आहेत ते वाताचीच प्रतीक आहेत. हां, आणि त्याच्यामुळं तुम्ही हनुमानजीची साधना जर केली हां तर श्वासाच्या गतीवर खूप नियंत्रण छान मिळतं आणि मन शांत राहून तुमचा श्वास कमी व्हायला लागतो, श्वास स्थिर व्हायला लागतो. मन जर शांत जर राहिलं तर श्वास स्थिर होतो. मनामध्ये जर राग, चिडचिड, क्रोध वगैरे भरपूर जर वाढला तर श्वासाची गती पुन्हा वाढते. आला की नाही मनाचा संबंध श्वासाशी पुन्हा लक्षामध्ये येतो. मन तुमचं जेवढे शांत, एकाग्र, स्थिर तितकी तुमची श्वास नियंत्रित राहतो. असा श्वासाचा आणि मनाचा एक खूप जवळचा संबंध आहे. मंदाग्नी हे लक्षण आहे तर अग्निमांद्य हा विकार आहे असं आहे.
अग्निमांद्य हे मुख्यतः जुनाट असते आणि यासाठी चिकित्सा ही निरंतर द्यावी लागते. कसं होतं की भूक न लागणं लोकांच्या जेव्हा लक्षामध्ये येतं, जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो की मला भूक लागत नाही, तर त्याच वेळेस मुळात तो आजार जो आहे तो जुना झालेला असतो. म्हणजे तो आजार किचकट आणि कठीण झालेला असतो आणि मग शंखवटी, महाशंखवटी किंवा इतर औषध देऊन त्या पेशंटची वाढते भूक आपण औषध दिल्याच्यानंतर, पण औषधं बंद केल्याच्यानंतर पुन्हा पेशंटची भूक जाते. तिथे असं का होतं, तर त्या अग्निमांद्याची पूर्ण ट्रीटमेंटच झालेली नसते. म्हणजे अग्निमांद्य भूक वाढण्याची औषधं दिल्याच्या नंतर तुम्हाला त्या ट्रीटमेंटचा पूर्ण कोर्स करावा लागतो त्याचा जो आहे तो, आणि जो अग्नी बंद झालेला आहे तो सतत तेवत राहण्यासाठी पूर्ण ट्रीटमेंट जर घेतली तर पुढे औषधं बंद केल्याच्या नंतरही तो अग्नी तसाच तेवत राहतो. म्हणजे त्या पेशंटची भूक कॉन्स्टंट राहते आणि भूक जर चांगली राहिली तर शरीर आहे त्या भुकेवरच ना शेवटी. म्हणून अग्निमांद्य, भूक न लागणं हे काही फार चांगलं नाही आहे. तर कोणत्या कोणत्या आजारामध्ये अग्निमांद्य हे लक्षण दिसतं? अजीर्ण, अतिसार, जुलाब लागल्याच्या नंतर भूक कमी होते, आपण बघतोय व्यवहारामध्ये. ग्रहणीचे पेशंट्स, आपण ग्रहणी बघितलेले आहे, त्याच्यामध्ये काल तुम्ही ऐकले का ग्रहणीचं? हां, तर त्याच्यामध्ये पण हे अग्निमांद्यच होतं. मूळव्याध, आरशाच्या संपृक्तीमध्येच अग्निमांद्यच मूळ सांगितलेलं आहे, आपण आरशामध्ये ते बघितलेलंच आहे. कृमी, खूप लोकांना जंत असतात, लहान पूर्वीच्या लोक म्हणायचे सुद्धा की याचं वजन वाढत नाही, याला जंताची औषध द्या रे. आणि पूर्वीच्या काळी एरंड्याचं तेल पाजायची हे होती, दर महिन्यातून एक रविवार पकडून एरंड्याचं तेल द्यायचे. ती कशासाठी द्यायचे? एरंड्याचे तेल हे उत्कृष्ट जंतू मारणार आहे, नुसतं मारत नाही तर ते बाहेरही काढते, मारून बाहेर काढते. एरंड्याचं तेल हे सर्वोत्कृष्ट जंतू कृमिघ्न औषध आहे जंतासाठी, म्हणून त्वचा रोगामध्ये आणि पोटाच्या आजारामध्ये आपण ते खूप वापरतो. लहान मुलांना पण हो, लहान एरंडेल तेलाचं वैशिष्ट्य एक असं आहे की ते ताबडतोब जन्मलेलं जे बाळ आहे त्या बाळाला पण देऊ शकतो. हां, त्याचा डोस नियंत्रित करून द्यायचा, 2-2 थेंब द्यायचं जन्मलेल्या बाळाला, आणि मग हळूहळू एका महिन्याच्या वरच्या बाळाला 5-5 थेंब, एका महिन्याच्या बाळाला 5 थेंब देऊ शकतो आपण, आणि मग टप्प्याटप्प्याने त्या थेंबाचं प्रमाण वाढवायचं. म्हणजे जन्मलेल्या बाळाला पण ते देऊ शकतो आणि 100 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसालाही ते देऊ शकतो. असं का? बाकीचे जे जुलाबाचे औषध आहेत, गंधर्व हरितकी आहे किंवा जयपाळाचे इतर रेचक औषध आहे, सोनामुखी आहे, आरोग्यवद आहे, कपिला आहे, खूप पोट साफ करणारे औषध बघतो आपण. याने काय होतात, ते जुलाबाचं औषध दिल्याच्यानंतर पाण्याचे जुलाब होते. पाण्याचे जुलाब झाले की वॉटर लेवल शरीरामध्ये कमी येते आणि पेशंटचं रक्तातलं पाणी कमी होऊन जातं, शरीरामधलं पाणी कमी होतं, लो बीपीमध्ये येऊन हे पेशंट जातं. म्हणजे डेथसुद्धा होऊ शकते अतिरिक्त जुलाब जर पेशंटचे झाले तर. पण तुम्ही एरंडेल तेलाची जुलाब जर दिले तर एरंडेल तेल पाण्याचे जुलाब करत नाही. पक्वाशयामधला, मोठ्या आतड्यामधला जो मळ आहे, मळच बाहेर काढतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळं काय होतं, मळ तेवढा बाहेर निघून जातो, पाणी बाहेर निघून जात नाही, म्हणून अशक्तपणा येत नाही, नंबर 1. आणि बीपी लो होण्याची भीती राहत नाही, नंबर 2. त्याच्यामुळे 100 वर्षाच्या म्हाताऱ्या, 105-110 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा तुम्ही एरंड्याचं तेल देऊ शकता. निर्धोक आणि सॉफ्ट आहे, त्याचं कारण हे आहे. ठीक आहे. त्यानंतर कृमी, षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, इच्छा, द्वेष आणि मत्सर. तर काय होतं, मानसिकता तुमची खराब असली, मेंटली तुमचं मन जर स्थिर नसेल तर त्याचाही परिणाम जो आहे तो भुकेवरती होतो आणि भूक कमी होऊन जाते. सायकेट्रिक पेशंट्स आपण बघतो की ह्या लोकांची भूकच जाते ह्या लोकांची. नंतर सायकेट्रिक मेडिसिन्स चालू केल्याच्यानंतर त्या औषधामुळे त्यांना खाऊ सुटते, तो भाग वेगळा. तो विकृत अग्नी असतो, तो प्राकृत अग्नी असतो का हो? नाही आहे. स्टेरॉइड दिल्याच्यानंतर पण पेशंटची भूक वाढते किंवा की अँटीबायोटिक्स चालू असताना सुद्धा पेशंटची भूक खूप लागते रुग्णाला, पण तो प्राकृत अग्नी नसतो, तो विकृत अग्नी असतो. त्या औषधजनित त्यावेळी कुठं ती भूक वाढत असते आणि त्याचा कोर्स संपला की लगेच पेशंटला पुन्हा भूक कमी होऊन जाते. तो जो आहे तो म्हणजे या स्टेरॉइड चालू असताना आपण बघतो विशेषतः हे जे आहे ते, किंवा हार्मोन्सवर काम करणाऱ्या गोळ्या चालू आहे तोपर्यंत ते पेशंटला भूक खूप लागते. हे जे आहे ते षड्रिपू, वर्षा ऋतू, म्हणजे आता येणारा जो ऋतू आहे हे 2 महिने जे आहे ते अग्निमांद्याचे आहेत. ह्या आपण आधार जो घेतला आहे तो सगळ्यात जास्त जर अग्निमांद्य कोणत्या ऋतूमध्ये जर असते, पावसाळ्यामध्ये असतं, ह्या आताच्या ऋतूमध्ये असतं. हे 2 महिने हे जे आहे ते. म्हणून वर्षा ऋतूमध्ये सगळे उपवास आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आलेले आहेत. सगळे ह्या 2 महिन्यात का सगळे उपवास हिवाळ्यामध्ये आले नाही, तो सगळे उपवास पावसाळ्यामध्येच का आलेले आहेत?
चातुर्मासात विशेषतः या, कारण ह्या चातुर्मासामध्ये अग्नी सगळ्यात बंद असतो आपला. उपवास म्हणजे लंघन म्हणजे आमाचं पाचन. आमाचं पाचन जेवढं राहील तितकं तुम्हाला बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शनच होणार नाही, कारण तुमचं भूक चांगली राहिली म्हणजे तुमची इम्युनिटी चांगली आहे. इम्युनिटी चांगली राहिली म्हणजे तुम्ही आजारीच पडणार नाही. पावसाळ्यामध्ये भूक कमी असते म्हणजे अग्निमांद्य असतं, म्हणून सगळ्यात जास्त लोक बिमार पडतात ते पावसाळ्यामध्ये, ह्या पिरियडमध्ये. म्हणून साधं लोकांनी भूकवाढीचे औषध जरी चालू ठेवले, सगळ्या लोकांनी शंखवटी महाशंखवटी, तरी डॉक्टरांकडे रुग्णच येणार नाही अशी परिस्थिती आहे, कारण की भूक छान राहते. हे जे आहे ते साधं सिंपल गणित आहे. असं आहे. वर्षा ऋतू ठीक आहे. चिकित्सा तर विषमाग्नीची चिकित्सा सांगितलेली आहे, कशी आहे काही नाही. आता त्याच्यामध्ये प्रकार आहेत. विषमाग्नी आहे, मंदाग्नी आहे, आणि त्यानुसार तीक्ष्ण अग्नी एक आहे. तर त्यापैकी हे जे 3 प्रकार आहेत अग्नीचे, म्हणजे कुणाचा विषमाग्नी असतो, कुणाचा मंदाग्नी असतो, कुणाचा तीक्ष्ण अग्नी असतो. तर त्याचे लक्षणं काय काय असतं, त्याची ट्रीटमेंट काय काय ती बघू आता आपण. विषमाग्नी हा अग्निमांद्याचा एक प्रकार आहे जो आहे तो. तर त्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय सांगितली आहे की अम्ल प्लस लवण रसात्मक आहार, आंबट आणि खारट रस त्याच्या ट्रीटमेंटमध्ये सांगितलेले आहेत. विषमाग्नीमध्ये कसं असतं की कधी कधी एखादा माणूस आहे तो कधी अचानकच त्याचं जेवण भरपूर होतं आणि कोणत्या दिवशी तो काहीच जेवत नाही. मग ते घरच्या गृहिणीला कळतच नाही नेमकं की स्वयंपाक नेमका करून किती ठेवावा. तो जो आहे तो ही विषमाग्नीच्या माणसाचं हे असं काम असतं. म्हणजे तो अग्नी तो प्रॉपर नसतो त्या व्यक्तीचा. अचानकच भूक खूप लागते आणि अचानकच काहीच भूक लागत नाही. विषम असतं सगळं प्रकरण जे आहे ते. आणि मग तिथं सिंपल ट्रीटमेंट भूकवाढीची औषध द्यायची. हिंगवाष्टक चूर्ण तूप आणि भाताबरोबर द्यायचं. तर आता इथं सगळीकडे तूप आलेलं आहे आणि त्याच्याबरोबर भातही आलेला आहे. बाकीच्या ठिकाणी आपण भात बंद करतो, पण इथं जे भात सांगितलेलं आहे हे भात एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त की संध्याकाळच्या वेळेला भात द्यायचा नाही. हा इथं मेन्शन केलेलं नाही आहे, तर आपण ते समजून घ्यायचं. तो भात सकाळीच द्यायचा, तो जो आहे तो. तर दिवसा अग्नी चांगला असतो आणि दिवसा सूर्य असतो. आपण लोकांचे 6:30च्या नंतरचे जेवणं बंद करतो, कारण की सूर्य मावळल्याच्या नंतर अग्नी पण कमी होतो त्याच्यामुळे भातासारखे जड पदार्थ हे सकाळी द्यायचे. त्याच्याबरोबर तूप द्यायचं. तूप का? तूप हे अग्निसंदूषण करणार आहे आणि तूप हे पुन्हा योगवाही आहे. त्याच्यामध्ये योगवाही काम जसं मधामध्ये आहे तसं तुपामध्ये पण तोच गुण आहे, म्हणून कित्येक औषधांनी सिद्ध तुप आपण करून देतो. आणि त्याच्याबरोबर त्याचे हिंगवाष्टक चूर्ण. साधी गोष्ट आहे की आपण एखादा यज्ञ आहे, त्या यज्ञामध्ये आपण आहुती टाकत नाही का हो तुपाची? टाकतो ना. तसा हा यज्ञच आहे जाठराग्नीमध्ये. असं आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत पण सांगितलेलं आहे की तुम्ही उदरभरण जे करताय ते एक प्रकारचं यज्ञच करताय ते जे आहे ते. त्याच्यामुळे ते बाहेरचा यज्ञ करण्याच्या ऐवजी हा यज्ञ तृप्त करा, आणि हे तृप्त असेल तर मग बाहेरचा यज्ञ करा असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या यज्ञाला जाठराग्नीला सगळ्यात जास्त प्राधान्य गीतेत पण दिलं आहे, भगवद्गीतेमध्ये. ते याच्यामुळे दिलं आहे कारण जाठराग्नी जर असेल तर माणूस जिवंत राहणार, आणि माणूस जिवंत राहिलं तर तो यज्ञ करणार ना, असं आहे. तर त्याच्यामध्ये पण तुपाची आहुती आहे. त्याच्यामध्ये तेलाची आहुती आहे का? तुपाचीच आहुती आहे यज्ञामध्ये. कारण काय, जे पिंडी ते ब्रह्मांड असं आहे. जे ब्रह्मांडामध्ये आहे ते तुमच्या या पिंडरूप शरीरामध्ये आहे. आणि हा कन्सेप्ट आपल्या हिंदू धर्मामध्ये प्राधान्याने मान्य केलेलं आहे. तसं व्यवहारात पण दिसतं ते जे आहे ते. कारण आपले आहार विहार डाएट फॉलो सगळं आपल्या ऋतुमानानुसारच चालतं. जे विश्वामध्ये चालतं तसेच बदल आपलं शरीर पण दाखवत असतं. बघा आता पावसाळा चालू झाला की लोकांची सांधे दुखायला लागतात हळूहळू, आणि सांधेवाताची रुग्ण हळूहळू वाढायला लागतात. आधीच पावसाळा चालू होण्याचे 15 दिवस अगोदरच. म्हणजे मान्सून येईल तेव्हा येईल, पण तुमच्या शरीरावर इफेक्ट्स त्या वातावरणाचे लगेच दिसायला लागतात. इतका जवळचा संबंध आहे आपल्या शरीराचा आणि बाह्य वातावरणाचा. हिंगवाष्टक चूर्ण तुपाबरोबर दिलं ते आता ते अग्निसंदूषण करणारं चूर्ण आहे. हिंगवाष्टकमध्ये प्रचंड भूक वाढवणारं औषध आहे. त्याच्याबरोबर तूप टाकलं की ते आणखीनच भूक वाढायला लागते. छान. तुपाचा आणखीन गुणधर्म काय की हिंगवाष्टक चूर्ण तुपाबरोबर दिल्यामुळे त्याने जी भूक वाढते ती भूक परसिस्ट राहते, तशीच राहते. म्हणजे पुढे हिंगवाष्टक चूर्ण काही दिवस घेतल्यानंतर बंद जरी केलं तरी पेशंटची भूक ही तशीच कायम राहते, तेवत राहते. हे काम कशामुळे होतं? हे काम तुपामुळे होतं. भात का सांगितलेलं आहे त्या ठिकाणी? भातानं तृप्ती हे लक्षण निर्माण होतं. भाताने तुम्ही भाजी आणि पोळी खा, भात खाऊ नका. खूप लोक म्हणतात हो भात खाल्ल्याशिवाय आम्हाला जेवण केल्यासारखंच वाटत नाही, खूप लोक म्हणतात. तर हे नियम पोळीच्या बाबतीत म्हणतात का नाही, पोळी खाल्ल्याशिवाय जेवण केल्यासारखं
केल्यासारखं वाटत नाही, नाही म्हणत. का? कारण तृप्ती हा गुणधर्म हा तांदळामध्येच आहे, भातामध्येच आहे. त्याच्यामुळं तृप्ती व्हायला पाहिजे की हो, हे की नाही. हां, त्याच्यामुळे आपण किती मोठ्या आजारात सुद्धा कधी कधी अपथ्य म्हणून भात असतो. आता कॅन्सर झाला एखाद्या पेशंटला, त्याला भात जमत नाही, तर मग आता झाल्या म्हणजे नाही तुम्ही खाऊच नका असं म्हणलं की ते काय होतं, ते काही जेवण करत नाही, मरते लोक. ते जे आहे ते म्हणून आपण त्याला युक्तीने काय करतो, हो तुम्ही काही दिवस भात खा आणि मग औषधं, आणि ते भात खाल्लं तर ते औषधं पचणार हो. नुसतेच औषधं अग्नीच नाही आहे तर औषधांचंच पचन होत नाही. त्याच्यामुळे मग अग्नीचं संरक्षण करण्यासाठी आपण काय सांगतो, खूप पेशंटला सांगतो की तुम्हाला नॉनव्हेज आवडतं का, मग तुम्ही चिकन सूप घ्या, मटन सूप घ्या, किंवा चिकन मटन खा तुम्ही. त्याने काय होतं, किंवा तुम्हाला काय आवडते म्हणून आपण विचारतो. अपत्य जरी असेल तर आपण काय करतो, तुम्ही खा म्हणतो. तू बऱ्याचदा बघितलं असेल, खा म्हणतो. का असं म्हणतो आपण? कारण की त्या पेशंटची त्याने चव येते, तोंडाला चव जी गेलेली आहे ती चव वापस येते, आणि चव वापस आली की सोबत जी आपण औषध देतो ते अग्निसंरक्षण करणारे असतात, भूक वाढवणारे असतात. एकदा औषधांनी अग्नी वाढायला लागला की त्याच्यानंतर मग टप्प्याटप्प्याने खूप प्रखर अग्नी झाला. प्रखर अग्नी झाला की आजार कमी येतो, आजार कमी आले की पुन्हा पथ्य सांगले की त्या पेशंट नंतर. त्यावेळेस पथ्य सांगणं ठीक आहे, कारण पेशंट त्यावेळेस ॲडजस्ट करतो, नाही मी बरं होतोय असं वाटतं, आणि त्यावेळेस सांगताना सांगितलं काहीतरी महिना दीड महिनाच करायचं आहे, नंतर तुम्हाला नंतर परत सगळं खायला जमणारच आहे. आपण हे आवर्जून शब्द वापरतो तुम्हाला की काही दिवसच हे पथ्य करायचे आहे, नंतर तुम्हाला सगळं खायला जमणार आहे असं म्हटलं की मग पेशंट जरा खुश होतात. ते युक्ती पण त्या ठिकाणी बोलताना वापरायची असते आपण जे येते. हां, हिंगवाष्टकमधील जे जिरं आहे त्यामध्ये बकरीच्या पित्ताची भावना जर दिली तर ते हिंगवाष्टक चूर्ण खूप जास्त इफेक्टिव्ह होतं. आता कसं आहे, तुम्हाला 2 ग्रॅम हिंगवाष्टक चूर्ण असं घ्यावं लागतं, तर त्याने भूक वाढते छान. पण हे जे हिंगवाष्टक चूर्ण आहे त्यामध्ये जी जिरं आहे, त्या जिऱ्यामध्ये बकरीचं जे पित्त आहे, बकरीचं पित्त म्हणजे बकरीचं गॉल ब्लॅडर आणि त्याचं लिव्हर, तर ते आणायचं आणि त्याचा रस काढायचा त्याचा, आणि त्याची भावना द्यायची त्या रक्ताची भावना त्या जिऱ्याला द्यायची. आणि ते जिरं जर हिंगवाष्टक चूर्णामध्ये मिक्स जर केलं तर 2 ग्रॅम हिंगवाष्टक देण्याची गरज नाही, 250 मिलीग्रॅम दिलं तरी गुण येऊन जातो. एवढं साधं जरी तर प्रचंड भूक लागते असं. हा, म्हणजे त्याचा डोस खूप 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 कमी होऊन जातो हिंगवाष्टक चूर्णाचा. हे आता जमदग्नीसाठी वापरलेलं औषध आहे, आपण डायरेक्ट हिंगवाष्टकच वापरतो. मात्रा अतिशय कमी पुरते, 1 मोहरीच्या दाणे एवढी, म्हणजे किती कमी, इतकं दिलं तरी पण भूक वाढते प्रचंड. तर त्याच्यात जे मिरे वापरतात, जे मिरे आपण वापरतो ते ताकामध्ये शुद्ध करून घ्यावे असं म्हटलेलं आहे. आता आपण जे हिंगवाष्टकमध्ये जे मिरे मागवतो, पांढरे मिरे म्हणून एक प्रकार असतो, तो ताकात शुद्ध करूनच आपण आपल्याकडे येतो आचार्य औषधालयाकडून, त्यामुळे आपल्याला शुद्ध करायची गरज कधी पडली नाही. हां, पण त्याच्यातले पांढरा मिरे हा जो प्रकार आहे ना, हा ताकात शुद्ध करूनच मागवावा. डायरेक्ट कंपन्या कधी कधी तुम्हाला डायरेक्ट पाठवून देतात, तुम्ही पण तिथं डायरेक्ट हिंगवाष्टक तयार करता, ते कच्चं पडतं, पण गुण येत नाही, त्रास होतो बऱ्याच. ताकामध्ये शुद्ध आहे. मिऱ्याचा गुणधर्म हा कसा आहे, मिरे हे क्षारधर्मी आहे, भयंकर गरम आहे, तीक्ष्ण उष्ण आहेत, आणि क्षारधर्मी असल्यामुळे त्याला ताक कसं आहे, आंबट आहे. ताकही भूक वाढवतं, ताकही पाचक आहे, पण ते काय अम्लधर्मी आहे. क्षार आणि अम्ल एकत्र येऊन काय होतं, त्याची माधुर्य उत्पन्न होतं आणि त्याची तीक्ष्ण उष्णता कमी होते, पण भूक वाढवणं हा गुणधर्म कायमच राहतो. पण काय होतं, असे मिरे जर खाल्ले तर तोंड वगैरे येणं, मूळव्याध उमळणं असे त्रास होत नाहीत, पण भूक तर वाढते पेशंटची चांगल्या पद्धतीने. हां, तिसरं औषध म्हणजे भास्कर लवण चूर्ण, याला लवण भास्कर पण म्हणतात, कोणी याला पाचक चूर्णही म्हणतात. तर हे गरम पाण्यातून द्यायचं, म्हणजे अनुपान गरम पाणी वापरायचं, आणि जेवणाआधी आणि नंतर असं सोबत द्यायचं. जेवणा अगोदर पण द्यायचं, जेवणानंतरही द्यायचं, ते औषध जे आहे ते. हां, आता जेवणा अगोदर दिल्याच्या नंतर कसा गुण येतो आणि नंतर दिल्याच्या नंतर कसा गुण येतो. जेवणा अगोदर जर दिलं तर आम पाचन तर होतच, ते गरमच आहे, पण त्याच्याबरोबर ती काय होतं की हे औषध, आता पोटात काहीच अन्न नसतं, त्याच्यामुळे सरळ हे पुढे 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 जातं, आमाशय, पिंगळून पक्वाशय, आणि जिथे जिथं आम दिसला तिथं ते पचवत पुढे जातं. आणि पक्वाशयामधला जो मळ आहे, त्या मळाच्या गाठी, आता ते साक्षात तो खारटच आहे, चविष्ट चूर्ण आहे, सगळे मिठं वगैरे आहेत, आणि आम्लरसाची त्याला भावना दिलेली आहे, लिंबू रस किंवा डाळिंबाचा रस. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या गुणधर्मामुळे ते मळाचे खडे फोडतं, ओलसरपणा आणतं मळाला, आणि कोठा पण साफ करतं. पोट साफ झालं की पुन्हा अग्निसंरक्षण पण होतं. तर बघा, मुद्दा खूप महत्त्वाचा आहे बरं. खूप जर जुलाब लागले तर अग्नी कमी होतो, बरोबर आहे की नाही. बघा, आपल्याला एका दिवशी 4-5 वेळेस शौचाला होऊ द्या, भूक कमी होते आपली.
म्हणजे अतिसारा म्हणजे अग्निमांद्य होतं, हा आजार होतो, अग्निमांद्य होतं. पण पोट साफ नाही झालं तरी पण भूक कमी लागते. आणि लोक सांगतात ज्या दिवशी मला पोट साफ झालं त्या दिवशी मला भूक जेवण खूप छान जातं. खूप लोक सांगतात की नाही, खूप सांगतात. हां, पोट साफ होणं म्हणजे अतिसार आहे का? नाही आहे. हां, पोट साफ होणं हे नॉर्मल फेनॉमिना आहे, तो व्हायला पाहिजे, तो जो आहे तो. आणि पोट साफ न होण्याचा जो पाया आहे, संडास साफ न होणं, हा पाया हा अग्निमंद्यातूनच घातला जातो. या पेशंटचा अग्निमंद होऊन 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 तो अग्निमंद होतो आणि मग कायमस्वरूपी पेशंटला आम वाढत जातो. अग्निमंद झालं की त्याचा आम वाढला आणि पोटामध्ये आम वाढला की त्याला पोट साफ होत नाही. आम पचन केल्याशिवाय त्या पेशंटचा कायमस्वरूपी पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम सुटत नाही त्या पेशंटचा. आणि सर जेवणानंतर काम जेवणानंतर जे औषध आपण देतो, काय होतं, अगोदर अन्न खातो नंतर आपण ते औषध देतो, तर ते व्यानुदान काळात देतो, ते पाचनाचं काम करतं. कारण ते अन्नामध्ये मिक्स होऊन जातं ते औषध जे आहे ते, आणि तिथं काम हे पाचनच करतं. ते पोट साफ करेल काय हो? नाही. त्रिफळा चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण जेव्हा तुम्हाला त्या पेशंटला पाचन करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला जेवणाच्या नंतर द्यावं लागतं अविपत्तिकर चूर्ण. आता आम्लपित्त आहे एखाद्या पेशंटला आणि तुम्हाला अविपत्तिकर चूर्ण द्यायचं आहे तर तुम्हाला ते जेवणानंतरच द्यावं लागेल, तरच ते पित्त, जळजळ, उलटी, मळमळ, आंबट पाणी कमी करतं. पण अविपत्तिकर चूर्णच आहे तुम्ही जेवणाच्या अगोदर जर दिलं तर त्याने आम्लपित्तावर काम कमी होतं, पोट साफ होतं. कारण ते अपान काळात तुम्ही दिलेलं आहे, जेवणाच्या अगोदर दिलेलं आहे. म्हणजे काळ हा खूप खूप महत्त्वाचा आहे, काळाचा कन्सेप्ट जो आहे. पण तुम्हाला रात्री झोपताना अविपत्तिकर जर तुम्ही दिलं तर ते आम्लपित्त कमी करेल, आपलं पोट साफ करेल. जेवणामध्ये 1.5 तास अंतर असेल तर, जेवणाच्या नंतर लगेचच दिलं 1 तासाला तर ते पित्त कमी करतं, जळजळ, आंबट पाणी कमी करतं. औषध तेच आहे, पण त्याचं कार्य वेगवेगळं आहे, तुमचा काळ बदलला आहे. ठीक आहे. तसंच एक औषध आहे भास्कर लवण चूर्णासारखं, शिवाक्षार पाचन चूर्ण. शिवाक्षार पाचन चूर्ण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हिंगवाष्टक चूर्ण 1 भाग, बाळ हिरडा 1 भाग, म्हणजे 100 ग्रॅम हिंगवाष्टक चूर्ण, 100 ग्रॅम बाळ हिरडा आणि सज्जी खार 100 ग्रॅम 1 भाग, समभाग म्हणजे ते झालं शिवाक्षार पाचन चूर्ण. नुसतं हिंगवाष्टक चूर्ण जर दिलं तर बऱ्याच पेशंटला जळजळ करते, ते गरमच आहे ना, ते साक्षात ते अग्नीच आहे, हिटेच आहे. पण त्याच्याबरोबर बाळ हिरडा आणि सज्जी खार हे तुम्ही मिक्स जर करून जर दिलं तर काय होतं, सज्जी खार हे आम्लपित्तही कमी करतं, ॲसिड बेस तिथं रिॲक्शन होऊन ते पित्त कमी करतं. बाळ हिरडा हे कृमिघ्न सुद्धा आहे, उत्कृष्ट जंत मारणारं औषध आहे बाळ हिरडा. साधे हिरड्यापेक्षा बाळ हिरड्याचा गुण चांगला येतो. आणि बाळ हिरडं हे पोट दुखणं पण खूप छान कमी करतं. बाळ हिरडं हे पोटाच्या आजारातलं फार मोठं औषध आहे बाळ हिरडा, आणि ते पित्त पण कमी करणार आहे पुन्हा. त्याच्याबरोबर हिंगवाष्टक चूर्ण आपण देतो, म्हणजे पाचनही होतं, कृमिघ्न कामही होतं, पोटही साफ होतं बाळ हिरडा दिल्यामुळे. आणि सज्जी खारासारखं औषध दिल्यामुळे काय होतं, तात्काळ अग्निसंदूषण आणि ट्रॅफिक जाम होणं हा जो प्रकार आहे आतड्यामधला तो पण कमी होऊन जातो. गॅस जो आहे तो सगळा बाहेर पडून जातो, म्हणजे पटापट पेशंटचा गॅस बाहेर पडतो, भूकही वाढायला लागते, जंत पण नष्ट व्हायला लागतात. एकाच औषधामध्ये भरपूर कामं होतात. हां, शिवाक्षार पाचन चूर्ण खूप मस्त औषध आहे. तसंच चित्रकादिवटी नावाचं जे आपण औषध वापरतो अत्यंत सुंदर औषध आहे ते सुद्धा. जेवणाच्या मधोमध जर दिलं चित्रकादिवटी तर पेशंटची भूक खूप छान वाढते. हां, समान काळात दिलं तर आणखी भूक चांगला येतो त्याचा. जेवणाच्या नंतर दिलं तरी पण गुण येऊन जातो. सुंठ किंवा अद्रक हे गुळाबरोबर रोज घ्यायचं, त्याचं प्रमाण हे हळूहळू हळूहळू वाढवत जायचं, आणि भूक छान वाढते. सुंठ तर साक्षात पाचकच आहे, हेच नाही ते. त्याच्याबरोबर सुंठ आणि गुळ पण गरम आहे ना. त्यानंतर भूक कमी आहे, आता इथं काय दिलं, शिवाक्षार पाचनची कंडिशन दिलेली आहे, म्हणजे वातानुलोमन होतं, पित्तस्त्रवण होऊन अग्नी वाढतो. ते आता मी ते सांगितलेच तुम्हाला. अग्निमांद्यामुळे ज्वर आला म्हणजे भूक कमी आहे आणि त्याच्यामुळं ताप आला समजा, तर तिथे हे वापरायला सांगितलं आहे. काय वापरायला सांगितलेलं आहे, शिवाक्षार पाचन चूर्ण प्लस गंधक रसायन. भोजना अगोदर द्यायचं, जेवणा अगोदर द्यायचं अनशापोटी, आणि अनुपान त्याचं तूप वापरायचं, तूप पुन्हा भूक वाढवणार आहे ना, सोबत द्यायचं. आता याच्याबरोबर त्यांनी शिवाक्षार पाचन बरोबर काय दिलेलं आहे, गंधक रसायन दिलेलं आहे, आणि कंसामध्ये काय दिलेलं आहे, जंतदृष्टीमध्ये. आता गंधक रसायन नावाचा जो कल्प आहे त्याच्यात काही नाही आहे, गंधक आहे, गंधकाच्या समभाग खडी साखर आहे, आणि त्याला सगळ्या शीतवीर्य द्रव्यांच्या भावना येतात, सगळे आपले तुवकेला, तमालपत्र, नागकेशर, माका वगैरेच्या भावना आहेत त्याला. गंधक हा जंतू नाही. जसं अँटीबायोटिक्स असतात इकडले, तर त्याच प्रकारे काम किंवा
तुम्ही जे कृमिग्न औषध वापरता ॲलोपॅथीचे तसंच काम हे गंधक करतं. आणि गंधक रसायन हे औषध आपण खरं तर स्किन प्रॉब्लेममध्ये तुफान वापरतो, कारण ते खूप छान खाज कमी करतं. पित्तात्मक सगळे कुष्ठ ते खूप छान बरे करतं. फास्ट रिझल्ट मिळतात गंधक रसायनाने. म्हणजे रक्तातली सुद्धा ते दोष कमी करतं म्हणून त्वचा रोग कमी येतात, पण त्याचं काम हे रक्तावरती तर सगळ्यांनाच माहीत आहे गंधक रसायन, पण पोटाच्या आजारामध्ये खूप कमी लोकांना माहिती आहे गंधक रसायन काम करतं ते. त्याच्यामुळं गंधक पोटामध्ये गेलं की जंत मरतात, कृमिग्न चिकित्सा होते आणि सगळे जंत मरून बाहेर पडतात. असं गंधक रसायन द्यायचं. गंधक रसायनचे गंधकाचे 2 कल्प आहेत खरं तर पोटाच्या आजारामध्ये. एक म्हणजे गंधक रसायन हा फार गरम पडत नाही, सोबत खडी साखर वापरलेली असल्यामुळे नुसता गंधक आग पडते पोटामध्ये बऱ्याचदा. आणि दुसरा एक म्हणजे गंधकवटी नावाचा एक पाट आहे, तर ते पण ते थोडासा वेगळा पाट आहे. वेगळा पाट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये हिंगवाष्टक चूर्णाचे सगळे घटक द्रव्य मिक्स केले आहेत, म्हणजे गरम ऑलरेडी त्याच्यामध्ये पुन्हा गंधक ॲड केलेला आहे, म्हणजे भयानक गरम कल्प होतो तो जो आहे तो. ज्याला पित्त नाही आहे, जळजळ नाही आहे, सगळ्यालाच काही लोकांना काही आम्लपित्त नसतं. मग अशा लोकांना जर पोट दुखत असेल, गॅसेस होत असतील, पोट साफ होत नसेल, जंत असतील, भूक कमी असेल, तर तुम्ही गंधकवटी पण वापरू शकता. मी एकेकाळी वापरलेली आहे, पण आता दुसरे खूप औषध असल्यामुळे आपण ते मागवत नाही, ती गोळी जी आहे ती. आणि कमी जास्त लागलं तर आपण गंधक रसायनच वापरतो सध्या. म्हणजे गंधकाचा एक पॉईंट फक्त तुम्ही लक्षात ठेवा हा जो आहे तो. दुसरं एक आणखीन एका गोळीमध्ये गंधक आहे. लशुनारीवटी नावाचा जो कल्प आहे तो आता पावसाळ्यामध्ये खूप लागतो. पावसाळ्यामध्ये जे जुलाब लागतात विशेषतः लोकांना, तर त्याच्यावरचं सर्वश्रेष्ठ औषध म्हणजे लशुनारीवटी. पावसाळ्या तर पावसाळ्यात 2 महिने 3 महिने भरपूर लशुनारीवटी वापरावी, कारण तत्काळ लशुनारीवटीने जुलाब थांबतात. या दिवसांमध्ये जे जुलाबचे विशेष म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये पण गंधक आहे लशुनारीवटीमध्ये. असं का? लशुनारीवटीने जुलाब का लवकर थांबतात पावसाळ्यामधल्या, तर पावसाळ्यामध्ये आता वातावरणामध्ये आंबटपणा वाढतो. सांधेवाताचे रुग्ण त्याच्यामुळेच वाढतात आता पावसाळ्यामध्ये, कारण आता आंबटपणा वातावरणामध्ये वाढायला लागतो पावसाळ्याच्या पिरियडमध्ये, ह्या 2 महिन्यामध्ये विशेषतः वर्षा ऋतूमध्ये. आणि त्याच्यामुळे आम्लधर्माला विरोधी जे काही औषधं आहेत ते सगळे आता खूप लागतात. म्हणजे आम्लधर्माला विरोधी औषध कोणती? क्षारधर्मी औषधं. क्षारधर्मी औषधं सध्या जास्त लागतात आपल्याला. म्हणजे आता भुनिंबारीकडे जर दिलं तर आवर्जून या क्षार टाकूनच द्यायचा त्याच्यामध्ये. आणि लशुनारीवटी म्हणजे जे लसूण आहे किंवा हिंगवाष्टक चूर्णामध्ये जे सुंठ, मिरे, पिंपरी सगळे क्षारधर्मी औषध आहेत, गरम आहेत. आणि त्याच्यामुळे ते दिले की क्षार आणि आम्ल एकत्र येऊन माधुर्य उत्पन्न होतं आणि तात्काळ जुलाब थांबतात त्याचे. त्याच्यात तुम्ही संजीवनी मोठी, कनक सुंदर आदमी ते खूप औषधं आहेत, पण येणं गुण तात्काळ लवकर येतो लशुनारीवटीने, कारण आम्लधर्म क्षारधर्म त्याच्या विरोधी गोळी आहे ती. त्याच्यामुळे ही गोळी भूकही खूप वाढवते लशुनारीवटी. बाकीची औषधं आहेत, कुटेज घनवटी आहे, भुवनेश्वर रस आहे, याने भूक वाढत नाही, नुसती जुलाब थांबतात. याने भूकही वाढते आणि जुलाबही थांबतात. ही जास्त चांगली, कारण आमपाचनही होतं, भूकही वाढते आणि जुलाबही थांबतात. आणि हीच लशुनारीवटी आमवातात पण चालते, कारण रक्तामध्ये आंबटपणा वाढून सांधेवात उत्पन्न होतो. मग लशुनारीवटी दिली की काय पोटाची जाईल जुलाबाची गोळी असं नाही सर समजा. ते आमपचन करणारी आहे, भूक वाढवणारी आहे. आमपचन केली की आमवतही कमी येणारच की हो. पोटातला आम पचला की सांध्यातला आम पचायलाच लागणार आहे की नाही. म्हणजे सांधेवातही कमी करतं, ठणका, वेदना सगळं कमी करतं लशुनारीवटीमुळे. आता 3 औषधं आयुर्वेदामध्ये हे सर्व श्रेष्ठ सांगितलेली आहेत भूक वाढण्यासाठीची. 3 औषधं कोणती? जी औषधं दिल्याच्या नंतर स्थायी भूक लागते. म्हणजे भास्कर लवण, हिंगवाष्टक, शिवाक्षारपाचे जी आता सांगितलेली औषधं, ही औषधं तशी खायच्या दर्जाची औषधं आहेत. म्हणजे काय ब्रँडेड नाही आहे, साधी आहे ही जी आहे. ब्रँडेड मेडिसिन आता 3 आहेत. ही औषध म्हणजे स्टँडर्ड मेडिसिन्स आहेत की ही औषध दिल्याच्यानंतर स्थायी भूक लागते. ही औषधं बंद केल्याच्या नंतर सुद्धा पेशंटची भूक पुन्हा कमी होत नाही. ही औषध म्हणजे अग्नितुंडीवटी, त्यानंतर कृव्याद रस आणि अग्निकुमार रस, 3 औषधं आहेत. अग्नितुंडीवटी हा कल्प त्याच्यात कुचल्याचा कल्प आहे. कुचला त्याच्यामध्ये निम्मा कुचलाच आहे त्याच्यामध्ये, आणि बाकीचे हिंगवाष्टकमधले औषध आहेत त्याच्यामध्ये बाकीचे सगळे जे आहेत ते. म्हणजे 1 ग्रॅम अग्नितुंडी दिली तर 500 mg कुचलाच आहे. कुचला आपण सांधेवातामध्ये पेनकिलर म्हणून खूप वापरतो वेदनाशमनासाठी, आणि ते उदरशूलही कमी करतो कुचला. उष्ण गुणाचा आहे, त्याच्यामुळे जंतही कमी होतात त्यातनं. फक्त अग्नितुंडी वापरताना एक नियम लक्षात ठेवा की ती विष आहे, कुचला उपविष आहे. त्याच्यामुळे काय होतं की ते देत असताना 21 दिवस द्यायचं, 7 दिवस गॅप टाकायचा, पुन्हा 21 दिवस द्यायचं, पुन्हा 7 दिवस गॅप टाकायचा, असंच द्यावं लागतं. कंटिन्यू 3-3 महिने कुचल्याचे कल्प जर तुम्ही दिले तर ते कसं होतं की कुचल्याचा एक
सेंट्रल नर्वस सिस्टमला स्टिम्युलेट करणारं ते औषध आहे कुचला जे आहे ते. त्याच्यामुळे काय होतं की सगळा मेंदू आणि पाठीचा मणका मज्जातंतू सगळे आवळले जातात. तुम्ही सतत दीर्घकाळ जर कुचला जर दिला तर शुद्ध केलेला असला तरीसुद्धा. आणि मग त्याची विषारी लक्षणं एखाद्या वेळेस दिसू शकतात. ते कसे तर सगळे हात पाय असे आवळून धरतो कुचला आणि पेशंटला असं वाटतं की काहीतरी ओढल्यासारखं आहे, सगळं कुठेतरी असं ओढायला लागलं, ताणल्यासारखं होतं सगळं. ताबडतोब कुचला बंद करून टाकायचा ताबडतोब. हां, माहिती असावं की अग्नितुंडीवरती सुंदर कल्प आहे, खूप छान रिझल्ट आहेत, पण त्याचा हा नियम माहिती पाहिजे. क्रव्याद्रस आणि अग्निकुमारात तो प्रॉब्लेम येत नाही. क्रव्याद्रस खूप छान औषध आहे. जे लोकांना खूप जड खाण्याची सवय असते कायम, त्याच्यामध्ये बासुंदी आहे, दुधाचे पदार्थ आहेत, खवा आहे, पेढा आहे, गुलाबजामुन आहे, बर्फी आहे किंवा नॉनव्हेज आहे. रोज खाणारे नॉनव्हेज खाणारे काही काही लोक असतात आणि मग त्यांना त्रास होतो त्या गोष्टीचा. नॉनव्हेज जर भरपूर प्रमाणामध्ये खाण्यामध्ये झालं कारण ते बऱ्याचदा पचत नाही, खायचं तर असतं. मग अशा वेळेस काय करायचं, क्रुव्याद्रस खायचा. ते क्रुव्याद्रस खाल्लं की तुम्ही जेवढं नॉनव्हेज खातं त्याच्या दुप्पट नॉनव्हेज खाल्लं तर ते फस्त करून टाकतं, हजम होणार, पेशंटला काही त्रासही होत नाही. विशेष म्हणजे पुन्हा क्रुव्याद्रस आणि त्याच्यानंतर अग्निकुमार रस. अग्निकुमार रस आणि क्रुव्याद्रस याच्यामध्ये मुख्य घटक मिरे आहेत, मरीच मिरे. आणि मॅक्झिमम प्रमाणात त्यात हे आहेत समभाग, जसं याच्यात कुचला आहे तसं याच्यात आहेत मिरे. बाकीचे इतर औषधं मग त्याबरोबर वापरलेली आहेत. तर खूप जड पदार्थ म्हणजे गरिष्ठ भोजन पचवण्याची जी ताकद आहे ती मिऱ्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ते चांगलं उपयोगी पडतं. काय फरक आहे सर याच्यामध्ये, ह्या 3 औषधामध्ये आणि बाकीच्या औषधामध्ये? याच्यामुळे लागणारी भूक ही कशामुळे राहते नेहमीसाठी? त्याच्यामध्ये काय कुचला वापरलेला आहे ना ह्या याच्यामध्ये. हां, तर कुचला हे मौसगत वातात पण वापरलेलं आहे आणि पाचक यांची लिव्हरवरती जी ॲक्शन आहे ना ती खूप चांगल्या पद्धतीनं होते. पाचक स्त्राव जी लिव्हरमधून तयार होऊन आतड्यामध्ये यायला पाहिजे ती नियमितपणे येणं खूप गरजेचं आहे. आणि हे पारागंधकाचे औषध आहे, म्हणजे याच्यात कज्जली आहे याच्यामध्ये. हां, पारा आणि गंधक. हां, पारा आणि गंधक आलं ह्या सगळ्या औषधामध्ये की औषधांची डेप्थ वाढली कारण तो रसशास्त्राचा भाग झाला. आणि पारा आणि गंधकाचे सगळे कज्जली कल्प जे आहेत हे स्थायी गुण देणारे का आहेत, कारण पारा आणि गंधकाचे कज्जलीचे गुणधर्म जर तुम्ही वाचले तर लगेच लक्षामध्ये येतं. योगवाही आहे, पुरुष्य आहे, रसायनकारी आहे, जंतुग्न आहे. म्हणजे ह्या सगळ्या गुणधर्मामुळे काय होते, लिव्हरचं काम चांगलं व्हायला लागतं. ह्या सगळ्या औषधांनी लिव्हरचं काम चांगलं होणं म्हणजे काय तर पाचन करणं, पाचक स्त्राव व्यवस्थित तयार करणं हे लिव्हरचं काम आहे. ते त्याने करावं, भूक मेंटेन करणं, तेच तर काम तिथे बिघडलेलं असतं. कज्जलीमध्ये काय आहे, पारा आणि गंधक आहे कज्जलीमध्ये. याचं वैशिष्ट्य हे आहे की हे पारागंधकाचे औषध आहे, त्याच्यामुळे हां पाचक पित्त व्यवस्थित करतात. आता क्रव्याद्रसमध्ये ताम्रभस्म आहे, ताम्रभस्म आहे, तांब्याचं भस्म. ताम्रभस्माचा अत्यंत सुंदर गुणधर्म म्हणजे काय, त्याची ॲक्शन डायरेक्ट त्या लिव्हरवरती होते. आरोग्यवर्धिनी ते त्याच्यातही ताम्रभस्म आहे आरोग्यवर्धिनीमध्ये. लीलाविलास रस म्हणून जे आम्लपित्त आहे त्याच्यातही ताम्रभस्म आहे. चंद्रकला रस म्हणून जो एक पाट आहे त्याच्यातही ताम्रभस्म आहे. ताम्रभस्म पित्तशमन करणाऱ्या औषधात पण आहे आणि पाचक औषधामध्ये सुद्धा आहे. ताम्रभस्माचं काम काय ते डायरेक्ट जाऊन लिव्हरला जाऊन भिडतं आणि लिव्हरला तयार करायला लावतं की ते पाचक पित्त तयार करून त्या आतड्यामध्ये फेका. कारण पाचक पित्त लिव्हरने तयार जर केलं तर भूक वाटते. आणि ताम्रभस्म हे जंतुग्न आहे. ताम्रभस्म हे पोट साफ करणार आहे. पोट साफ करतं म्हणजे कसं करतं, ते मोठ्या आतड्यातलं जे मळ जसं एरंडेल तेल बाहेर काढून टाकतं तसं ताम्रभस्म पण बाहेर काढून टाकतं. आणि पोट साफ झालं व्यवस्थित एकतर त्याला ते स्टिम्युलेट पण करतं आणि प्लस राहिलेली घाण बाहेर पण काढतं मोठ्या आतड्यामधून. असं त्याचं काम खूप चांगल्या पद्धतीनं होत असतं. विषय शरीराच्या बाहेर जर गेले तर माणूस शरीर चांगलं होणार. विषय जर आतच राहिले शरीराच्या तर आजार कमी येणार का हो? नाही कमी येणार. म्हणून हे औषधाचं काम चांगलं होतं. टंकन पण भरपूर मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये वापरलेलं आहे क्रव्याद्रसामध्ये. टंकन काय आहे, विषग्न आहे आणि आम विषग्न आहे आणि सगळे विष कमी करणार आहे टंकन जे आहे ते. त्याच्यामुळं जे जे विषारी औषधं आहेत, बचनाग आहे, कुचला आहे, तिथं टंकन आलेलंच आहे त्याच्या पाठीमागे लगेच. आणि टंकन पुन्हा हे पण आहे अग्निसंरक्षण करणारं सुद्धा आहे. अग्निकुमार रस हा तर टिपिकली बिर्याचा कल्प आहे. कज्जली तर त्याच्यामध्ये आहेच, रस म्हणलं की कज्जली आलीच त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर मग पाचक औषधाबरोबर समभाग त्याच्यात मिरेच आहेत.
एवढ्या कुठल्या कल्पापैकी कुठलाही जो सूट होत असेल तो यूज करायचा. कुठलाही चालतो. सगळे त्याच्यामध्ये एकत्र नाही. तिन्ही पण पोट साफ करणारेच आहेत. त्याप्रमाणे आपण क्रव्याद्रस या तिन्हीपैकी जरा जास्त पोट साफ करणार आहे क्रव्याद्रस. आणि तिन्ही औषधं हे जातात मौस धातूकडे जातात. तिन्ही पण औषधं. हे औषध काही फक्त भूकवाढीसाठीच म्हणून नव्हे. आता हे औषध खूप ठिकाणी आपण वापरू. जसं आता अग्नितुंडीवरती आपण खरं तर ते भूकवाढीसाठी कमी आणि पाठीच्या मणक्याच्या आजारात जास्त वापरतो आम्ही. त्याच्यामध्ये भूकही वाढते. मेन म्हणजे ते पाठीच्या मणक्याच्या मुंग्या, पाय बारीक होणं सगळंच कमी करतं. ते जे आहे ते मेंदूच्या आजारामध्ये पण आपण खूप वापरतो. पॅरालिसिसच्या पेशंटसाठी क्रमांक 1चं औषध आहे अग्नितुंडीवरती. म्हणजे पॅरालिसिसचे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठीचं जे आहे ते क्रव्याद्रस हे जे औषध आहे ते आपण ठीक आहे भूकवाढीसाठी वापरतो. पण लिव्हर आणि स्प्लीनच्या आजारामध्ये जेव्हा थंडी वाजून ताप येतो आणि थंडी वाजून ताप येऊन मग हेपॅटोस्प्लिनोमेगलीचे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये आपण क्रव्याद्रस जास्त वापरतो. भूकही वाढतेच आणि लिव्हरची आणि स्प्लीनचे आजारही कमी करतो. आणि अग्निकुमार रस हा मिऱ्याचा कल्प असल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये शंखभस्म, कपर्दित भस्म, कच्चिली आणि मिरे आणि आणखीन काही पाचक औषध आहेत. पण मेन मिरे घटक द्रव्य आहे त्याच्यामधला. तर हे औषध काय करतात आता मिरे आम पचन करतं, भूक वाढवतं वगैरे जरी आपण गृहीत धरलं तरी मिरे हे श्वासकास्ततीशाळेत पण नंबर 1 काम करतात. म्हणजे प्राणवह स्रोत जे काही आहे तुमचा सर्दी, पडसा, कफ, खोकला, दमा त्याच्यावरती पण मिऱ्याचा गुण खूप चांगला आहे. म्हणजे पोटातली घाण पचली की ॲटोमॅटिकच सर्दी, पडसा, कफ कमीच येणार. बरोबर आहे की. म्हणून हे जास्त ज्या पेशंटला भूक कमी आहे आणि सतत सर्दी, पडसा, कफ, खोकला राहतो तर अशा पेशंटला अग्नितुंडी आणि क्रव्याद्रसच्या ऐवजी जास्त प्राधान्य आपलं कशाला असतं? अग्निकुमार रस असतं. मग हे त्यानुसार ती आपण ती फिल्डिंग लावतो की असोसिएटेड आजार काय. भूक तर कमी आहे हो. भूक कमी आहे त्या पेशंटला सर्दी, पडसा, खोकला आहे औषध बदललं. भूक कमी आहे त्याला सांधेवात आहे औषध भूकवाढीचं बदललं. भूक कमी आहे लिव्हर आणि स्प्लीनचे आजार आहेत औषध बदललं. भूक कमी आहे आणि अतिसार आहे तो नशेवादी वटू वापरू आपण. बरोबर आहे की नाही. भूक कमी आहे आणि तो रोज नॉनव्हेज खातो तिथं आपण क्रव्याद्रस वापरू त्या ठिकाणी. अशा पद्धतीने. पण हे नाही जरी कळलं चुकून जरी तुम्ही आलटून पोट तरी गुण येतो असं काही नाही. हां पण ॲक्युरेसी आली तेवढे जास्त चांगलं. तीक्ष्ण अग्नी याच्यामध्ये खूप भूक लागते. भस्मकाचे जे पेशंट असतात ते तीक्ष्ण अग्नीचे पेशंट असतात. म्हणजे काही लोक असे 10-10, 12-12, 15-15 पोळ्या खाणारे लोक आहेत असं आहे. तर एक प्रश्न पडला हा. तीक्ष्णाग्नी म्हणजे अग्निमांद्य कसं हो? हां तेच पुढे आता सांगायचं सांगतोच ते जे आहे आता. हां तर याच्यामध्ये काय होतं तीक्ष्ण अग्नीमध्ये भयानक भूक असते. 10-10, 12-12, 15-15 हे लोक पोळ्या खातात तरी पण त्यांची भूक शमत नाही. हां तर हे प्राकृत अग्नीचं लक्षण आहे का हो? एवढ्या पोळ्या खाणं भूकच न थांबणं नाही आहे. तीक्ष्ण अग्नीचं लक्षण आहे. तर याच्यामध्ये कसं होतं याची ट्रीटमेंट्स आणि नंतर मी निदान तुम्हाला लगेच सांगतो. हां याच्यामध्ये विरेचन द्यायला सांगितलेलं आहे. पित्तस्थिती खूप वाढलेलं असतं. विकृत पित्त वाढलेलं असतं. प्राकृत पित्त नसतं. आणि हरितकी, बहावा आणि एरंड्याचा तेलाचा जुलाब त्या ठिकाणी द्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे काय होतं ही वाढलेलं पित्त जे आहे ते बाहेर काढून टाकतो आपण. हे जे आहे ते पोटात जर पित्त जर राहिलं नाही तर भुकीची संवेदना राहील का? नाही राहणार. म्हणजे विरेचनाने एरी अग्निमांद्य होतं पण इथे ऑलरेडीच भूक एवढी आहे म्हणून इथे ट्रीटमेंट काय आलेली आहे? विरेचना झालेली आहे तिथे. आलं का लक्षामध्ये? हां आता त्याच्याबरोबर प्रवाळ आणि मोती पिष्टी वापरायची त्या ठिकाणी. हां तर एवढं खणखणीत पित्त वाढलेलं आहे त्या ठिकाणी आग भरपूरच आहे हो. नुसता जाळच आहे त्या ठिकाणी. हां तर मग काय करायचं? प्रवाळ आणि मोती पिष्टी. आता पिष्टी वापरायची. भस्म वापरायची का इथे? नाही वापरायची. प्रवाळ आणि मोती पिष्टी वापरायची कारण पिष्टी शीतल आहेत, थंड आहेत. आणि म्हैशी दुधासह वापरायला सांगितलं. गाईचं दूधही चालतं पण म्हशीचं दूध वापरतं जास्त. एरी म्हशीचं दूध आपण वरती पचायला जड आहे प्रचंड पण ह्याच्यामध्ये आपण ते मुद्दा म्हणून पेशंटला खाऊ घालतो म्हशीचं दूध. आणि अग्नीच खूप वाढले ती विझवायचंच आहे आपल्याला त्या ठिकाणी. म्हणजे जेवढं कफ वाढवणारं जेवढं आहे जड पचायला तिथं त्या ठिकाणी पेशंटला खाऊ घालायचं. गव्हाची पोळी द्यायचं. गव्हाची पोळी तुपात मळून द्यायला सांगितलेली आहे त्या ठिकाणी. तर गहू हे पचायला जड आहेत, भाकर पचायला हलकी आहे. हां तर गव्हाची पोळी द्यायची आणि दुर्वांचा रस आणि मध सांगितलेला आहे त्याच्यामध्ये. गणपती खूप खाऊ खा किती हे फसतं असं गणपतीच्या बाबतीमध्ये आहे ना म्हणून ते ठेरी पण खूप आहे लंबोदर असं आहे. तर गणपतीला आपण दुर्वा ठेवतो बरोबर आहे की नाही. दुर्वा थंड आहेत, खूप थंड आहेत दुर्वा. आणि थंड असल्यामुळे काय होतं दुर्वांचा रस जर मोठ्या प्रमाणावर जर गेला तर ते भूक कमी करतात. आणि मधुर मधुर शीतच आहे दुर्वा जे आहे ते पचायला जड आहे. स्वरस हा जड
जड असतो. स्वरस ही कल्पनाच मुळामध्ये काढ्या आणि इतर कल्पनांपेक्षा ही स्वरस वात, हिम आणि फांड ह्या ज्या कल्पना आहेत त्यातली सगळ्यात पचायला जड कल्पना म्हणजे स्वरस आहेत. दुर्वांचा रस, दुर्वा ही खूप थंड आहे असं त्या ठिकाणी द्यायचा. म्हणजे थंडपणा गेला की तो अग्नी जो आहे तो छान कमी येतो. इथं 2 गोष्टी आणखीन पुढे आहेत त्या पण मी सांगतो तुम्हाला. काय होतं की भस्मकामध्ये पित्त आणि वात खूप वाढलेला असतो ह्या रुग्णांच्यामध्ये. तर याच्यामध्ये डालडा खायला सांगितलं आहे. डालडा तूप म्हणून जे आहे ना ते पण पचायला प्रचंड जड आहे आणि डालड्यानं अजीर्ण होऊ नये म्हणून सोबत ताक द्यायला सांगितलेलं आहे त्यांना. म्हणजे काय होतं यांची भूक कमी येऊन जाते. चिंचेचं जे पान आहे त्या चिंचेच्या पानांची कोशिंबीर आहे ती पण ही अशी भूक कमी करते. अपामार्ग तंडूल जे आपण स्थोल्यामध्ये वापरतो त्याच्या बियांची खीर हे सुद्धा भूक कमी करते. आणि आपलं मधमाशी जी आहे मधमाशीचं मेण आणि गेरू तुम्ही एकत्र जर केलं, मेणसुद्धा खूप पचायला जड आहे. त्याच्याबरोबर गैरिक ही मातीच आहे. तुम्ही आग लागली तर माती जर टाकली तर आग विजते की नाही हो, विजते. म्हणून आपल्या त्याच्या आपण गोळ्या पण केलेल्या आहेत. गेरू आणि मेण त्या गोळ्या एकत्र केल्या की अशा पेशींची भूक कमी होते. स्थौल्यामध्ये पण बरेच लोक त्या गोळ्या वापरतात. त्यांना भूक प्रचंड आहे ना सरच खूप वापरायची जेव्हा सर मधाची आणि आपलं मेणाची आणि गेरूची गोळी ती म्हणजे भूक कमी होते. उमराची साल ती कशा रसात्मक आहे, थंड आहे आणि पचायला जड आहे. उमराची साल दिली सुद्धा त्यांची भूक कमी होऊन जाते. मोठं केळ खाल्ल्यावरही भूक कमी होऊन जाते. म्हणजे औषधं खूप सांगितलेलं बघा नंतर पुढे. भुई कोहळा म्हणजे आपली विदारी त्याचं सिद्ध घृत हे दिलं तरी पण भूक कमी होते. म्हशीच्या दुधाची साय ही दिल्यावरही भूक कमी होते कारण प्रचंड जड आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या. आणि संग्रहणी, जीर्णज्वर, मधुमेह आणि प्रमेह यामध्ये भस्मक होतो. म्हणजे डायबिटीच्या पेशंटला आपण बघतो ना खूप भूक लागते बघा, तर तो भस्मक असतो तो जो आहे तो. जीर्णज्वर आणि संग्रहणी याच्यामध्ये पण भस्मक होतो. आता हे भस्मक नेमका याची संप्राप्ती कशी घडते, तर याच्यामध्ये काय होतं की कुठलाही आजार ज्यावेळेस खूप जुना होतो आणि त्याच्यामध्ये पित्ताचं प्राबल्य वाढतं त्यावेळेस भस्मक होतो. मग आता हे जे पित्त आहे हे 2 प्रकारचं आहे. एक प्राकृत पित्त आहे आणि दुसरं विकृत पित्त आहे. तर याच्यामध्ये काय होतं, विकृत पित्त वाढतं. शुद्ध प्राकृत पित्ताचे जे गुणधर्म आहेत ते वाढत नाहीत, विकृत पित्त वाढतं. आणि विकृत पित्त कशा पद्धतीने वाढतं की लिव्हर खूप पित्त तयार करायला लागतं या आजारांच्यामध्ये आणि ते सगळंच्या सगळं पित्त तयार झालं ते पोटामध्ये येऊन बसतं ते जे आहे ते. आता विकृत पित्ताचा गुणधर्मच तसा आहे की ते खूप पित्त ते लिव्हरला तयार करायला भाग पाडतं आणि वरचेवर लिव्हर ते पित्त तयार करत राहतं म्हणून पेशंटला भूक लागते. पेशंट भूक लागलं की खात राहतो आणि सगळं खाल्लेलं लगेच भस्म करून टाकतो, अंगी काहीच लागत नाही. म्हणजे याच्यामध्ये जाठराग्नी जो आहे जाठराग्नीवर विकृत पित्ताचं सावट असतं आणि त्याच्यामुळे काय होतं या पेशंटची भूक जी आहे ती प्रचंड असते, खूप असते. आणि हे वाढलेला जो अग्नी आहे तीक्ष्णाग्नीच आहे ना हा जो आहे तो, हा तीक्ष्णाग्नी तुम्हाला कमी करायचा जर असेल तर विरेचन आणि त्याच्याबरोबर ही कषाय रसात्मक औषधं जी आहेत मधुर, तिक्त आणि कषाय ही 3 औषधं पित्तशमन करणारी सांगितलेली आहेत. पण याच्यामध्ये आपण जास्त काय वापरतो, मधुर आणि तिक्त रसापेक्षा प्राधान्य कशाला दिलेलं आहे, कषाय रसाला दिलेलं आहे. कषाय रसाला का दिलेला आहे, कारण कषाय रस हा अग्निमान्य करणार आहे, भूक कमी करणार आहे. आणि औदुंबर, सालन हे सगळे कषाय रसात्मक औषध आहेत हे जे आहेत ते. आणि पचायला जड म्हणजे कफवर्धन करणारी जी औषध आहेत ती दिली की हा विकृत पित्त शांत होतं हे जे आहे ते. मग आता हे कितपत देणं योग्य आहे अशी जड औषधं जी आहेत ते, कारण शास्त्र काय म्हणतं, भूक कमी करणारी औषधं दिली की भूकच जर कमी व्हायला लागली पेशंटची तर काय होतं, आजार वाढतात. पण इथं काय व्हायला लागलेलं आहे, आपण तीक्ष्णाग्नी कमी करतोय हो. एकदा त्याची तीक्ष्णाग्नी नॉर्मल लेवलला आला, कारण हे सगळे औषध घेऊन पेशंटची भूक कमी होते. पेशंटची भूक कमी झाली म्हणजे की पेशंटची भूक नॉर्मल लेवलला आहे ती आहे ते. आणि त्याच्यानंतर मग लिव्हरला प्रोटेक्ट करणारी औषधं पुढे ट्रीटमेंट आपल्याला करावीच लागते. फलत्रिकरी काढा आणि इतर ठीक आहे. भूक कमी झाल्याच्या नंतर पुढेच कशाला चालू ठेवू आपण, कशा रसात्मक औषधं वगैरे, तर कडूरसाची औषधं फलत्रिकरी काढा वगैरे देऊन राहिलेली भूक तशीच मेंटेन राहावी यासाठी आपण काम करूच ना, ते काम पुढे होतं. आणि एकदा ती भूक कमी झाली की मग तशी मेंटेन राहिली पाहिजे, कारण ती मेंटेन जर राहिली तरच बरं आहे. तसं जर आपण म्हटलं तर की भूक भरपूर लागणं हे जर नॉर्मल असं मानत असू आपण, तर मग डायबिटीज पेशंटला भूक खूप लागते का नॉर्मल प्रकरण आहे का, नाही आहे. डायबिटीज पेशंटला तहान भरपूर लागते, ते पाणी प्रचंड हे लोक पितात.
विशेषतः टाईप 1 डायबिटीजमध्ये तर प्रचंड तहान लागते या लोकांना. पाणी प्या म्हणजे ते लक्षण का नॉर्मल लक्षण आहे का? नाही, तिथे असाच तीक्ष्ण अग्नी वाढलेला असतो जसा भस्मकमध्ये वाढलेला असतो. त्या लोकांना खाऊ सुट्टी खूप लोकांना, पण कृमीमध्ये पण भूक लागते. तीक्ष्ण अग्नी हे प्रकरण दिसतं आपल्याला. जंत असतं तर हे पोरं जे आहेत खूप खायला मागतात आणि तब्येत काही वाढत नाही, काठी असते. टाईप 1 डायबिटीजमध्ये सुद्धा खाऊ तर खूप सुटते आणि अशी किडूक मिडूक प्रकृती असते या लोकांची. ते का नॉर्मल प्रकरण आहे का हो? नाही आहे. ती विकृत अग्नी आहे, विकृत पित्त आहे. अग्नी हा प्राकृत असावा, तो विकृत नसावा. विकृत अग्नीला प्राकृत अग्नी करणं हीच तर ट्रीटमेंट आहे, हीच चिकित्सा आहे. बरोबर आहे की नाही? आलं लक्षामध्ये. जीर्णज्वरात ते खूप अंगात ताप उरलेला असतो पेशंटच्या आणि जीर्णज्वरामध्ये मग धातूंचा म्हणण्यापेक्षा सगळ्या शरीरामध्ये एक पित्ताचं आधिक्य वाढतं. सतत उन्हाळा असो, पावसाळा हिवाळा नाहीच, तर काय होणार? फरफळून जाणार ना धरणी जी आहे ती. तसाच प्रकारे जीर्णज्वरामध्ये होतो आणि मग तिथं पण काही रुग्णांच्यामध्ये हे तीक्ष्णाग्नी होऊन या पेशंटची भूक खूप वाढते जीर्णज्वरामध्ये. अशा पेशंटला चंदन बलालाक्षरी तेलाचा अभ्यंग आणि जीर्णज्वराची जी दुधाची बस्ती आहे ती दिली की अशा पेशंटचा हे अग्नी छान कमी येऊन जातो. काही लोक असे असतात की त्यांना 5-5 वर्षापासून ताप असतो. हां, फिवर ऑफ अननोन ओरिजिन हे जे लोक असतात की त्यांना मॉडर्न मेडिसिन्समध्ये त्याला नाव दिलेलं आहे की फिवर ऑफ अननोन ओरिजिन. म्हणजे फिवर तर आहे पण त्याचं ओरिजिनच माहीत नाही. असा एक प्रकार तुम्ही बघितला असेल. खूप MD मेडिसिन्स लोक वगैरे पण हेच टाकतात. तो आयुर्वेदाने तो काय सांगितलं आहे, कारण त्यांना जीर्णज्वर अद्याप कळालाच नाही त्या लोकांना. आणि जीर्णज्वराचे पेशंट्स ते फिवर ऑफ अननोन ओरिजिन म्हणून ट्रीट करतात आणि तिथं फक्त सिम्टमॅटिक ट्रीटमेंट दिल्या जाते त्या रुग्णांना आणि शेवटी हे लोक कालांतराने जातात. मरताना धातूंचा पाक होऊन शेवटी मरतात हे लोक जे आहेत. शेवटपर्यंत त्याचं डायग्नोसिसच होत नाही त्या लोकांचं. तर हे जीर्णज्वराचे पेशंट असतात. जीर्णज्वराची ट्रीटमेंट केली की हे पेशंट्स बरे होऊन जातात चांगल्या पद्धतीने. मंदाग्नी, तर याच्यामध्ये आता मंदाग्नी काही लोकांच्या भूकच लागत नाही, तो मंदाग्नी असतो. तर मग मंदाग्नीमध्ये आता भूकच लागत नाही म्हणजे विकृत कफ. आता इथं विकृत पित्त वाढलेलं नसतं, इथं काय वाढलेलं असतं? विकृत कफ वाढलेला असतो आणि मग त्या कफाची ट्रीटमेंट करायची. कफाची ट्रीटमेंट काय? वमन, मिठाच्या पाण्यानं त्यांना उलटीचं औषध द्यायचं. नेहमी गरम पाणी कमी मात्रेत प्यायला सांगितलं आहे मंदाग्नी असणाऱ्या लोकांनी. आता बघा, तीक्ष्णाग्नी लोकांनी गरम पाणी जर पिलं तर भूक आणखीन वाढते, पण मंदाग्नी लोकांनी जर पिलं तर आता अत्यांबू पाणी गरम असो की थंड असो मोठ्या प्रमाणात पाणी पिलं ते चुकीचंच आहे. कमी मात्रेमध्ये गरम पाणी पिलं की काय होतं? अग्नीचं संदूषण होतं, आमपाचन होतं. मी स्थोलण्याच्या वेळेस हा मुद्दा झालेला आहे डिस्कस. कमी प्रमाणात काही कालावधीपुरतं गेलं ठीक, पण दीर्घकाळ तुम्ही गरम पाण्यानं वजन कमी करायला लागलं की ते चांगलं नाही आहे. तसंच म्हणून दिलेलं आहे नेहमी गरम पाणी कमी मात्रेत प्यायचं. मधुर रसात्मक कमी खायचं. आधीच मंदाग्नी आहे आणि गोड जास्त खायला लागलं की त्याला भूकच लागत नाही, की नाही? म्हणून गोड कमी खायचं. तीक्ष्ण, उष्ण आणि कडू त्या नेमकी उलट पदार्थ जास्त द्यायचे. आपण काय बघा ट्रीटमेंट करतोय म्हणजे आपण रसांची खरं चिकित्सा करतो. लोक तिखट आंबट खारट जास्त खातात म्हणून औषधं जी असतात ती मधुर तिक्त कशा रसात्मकच आहेत जास्त. मॅक्झिमम औषधं कडू काय आहेत? लोक ते तिखट आंबट खारट खातात म्हणून औषधं आपल्याला त्याच्या उलटी द्यावी लागतात. आणि मधुर तिक्त म्हणजे कशा आहे? डायबिटीज प्रमेहाचे जे पेशंट आहेत ते मधुर रस जास्त खातात म्हणून ते औषधं जी आहे ती तिक्त कडू कशा द्यावी लागतात. कशानं आजार तो झालेला आहे, कोणत्या रसामुळे, थोडक्यामध्ये त्या विरोधी ट्रीटमेंट आपण करतो. आता काय पूर्वीच्या काळी अगदी प्रकरण वेगळं होतं. आता लोकांकडे सुखसंपन्नता आलेली आहे, पैसे आलेले आहेत आणि लोकांचं मधुर रस खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. पहिले गोड कधीतरी व्हायचं सणावाराला आणि पचायला जर भातासारखे पदार्थ तेव्हा रोज मिळायचेच नाही त्या पिढीमध्ये. आता ते सगळं उलटं झालेलं आहे. आता सगळं आहार पौष्टिक आहे, त्याच्यामुळे तिक्त रस सध्या खूप जास्त आपल्याला वापरावा लागतोय. म्हणजे गोड तर खाता येत पण आम्लपित्तही वाढायला लागलेलं आहे, अशी कंडिशन आहे. मग असा कोणता रस आहे जो पित्तही कमी करतो आणि कफही कमी करतो? तो म्हणजे कडू रस. म्हणून औषध सगळी कडू रसाची आपण सध्या जास्त वापरतोय. कडू रस दिला की तिक्त रस म्हणजे कडू रस दिला की मग हे कमी करतो ते कमी करतो. सगळ्यात जास्त आपल्या दवाखान्यात औषध कोणती लागतात आपल्याला पेशंट तो तिक्त रसाची लागतात, याच्यामुळेच लागतात. हिंग, वचा, सुंठ, हिरडा, चित्रक आणि कोष्ठकोलिंजन आणि अजमोदा हे पावडर घ्यायची, त्याचा काढा करायचा, त्या काढ्याची भावना परत त्या चूर्णाला द्यायची.
आणि हे दह्याच्या निवळीबरोबर द्यायला सांगितलेलं आहे. आता हे हिंग, वचा, सुंठ, अजमोदा, हिरडा, चित्रकोष्ठ हे भूकवाढीचे औषध आहे. त्याच्यामध्ये दिले, बाकी विशेष काही नाही त्याच्यामध्ये. दह्याची निवळ जी आहे म्हणजे दह्याच्या वरचं पाणी, दही खाल्लं तर ते सगळ्या बिमाऱ्या वाढवणार आहे. विदोष प्रकोपक आहे, स्त्रोतरोध वाढवणारं आहे. ते कसं चालेल, आधीच मंदाग्नी, पुन्हा ते कफही वाढवतं दही. दह्याची निवळ जी आहे ती नेमकी दह्याच्या विरुद्ध गुणधर्माची आहे. दह्याच्या वरचं पाणी जे आहे ते. आणि आम्लरस हा भूकवाढीचा आहे. आंबट खाल्लं की तोंडाला चव येते की नाही आपल्याला आंबट खाल्ल्याच्या नंतर, आणि ती भूकही वाढते. आमटानं भूक वाढते. ताक तुम्ही जेवणामध्ये घ्या, जेवण जातं आपल्याला, कारण तो रोचन करणार आहे आणि भूकही वाढवणार आहे. म्हणून दह्याची निवळ त्याच्याबरोबर ती द्यायची आहे. म्हणजे तो मंदाग्नी कमी येतो. हां, मला खुद्द मंदाग्नीचा त्रास होता, मला भरपूर त्रास होता, पण आता पुष्कळ कमी झाला. वर्धमान पिंपळी रसायन हे जे आहे, मंदाग्नी असल्यामुळेच माझं वजन कमी होतं फार त्यावेळेस. हां, वर्धमान पिंपळी रसायन यात सांगितलेलं आहे. पिंपळी हे खरं तर फार मोठं औषध आहे. तर हे जे आहेत ना, प्रत्येक जे द्रव्य आहेत हे जे द्रव्यांचं तुम्हाला वाटतं की एकेका द्रव्याबद्दल मी कसं काय एवढं बोलू शकतो, तर ती 2 औषधं आहेत, आपलं 2 पुस्तकं आहेत. तर एक वैद्य तीर्थ आप्पाशास्त्री साठेंचं एक पुस्तक आहे, त्याचं नाव काय? हां, आणि नाही ते नाही. हां, बरोबर आहे, घरगुती औषधे ते आहे ते. हां, ते एक पुस्तक आपल्याजवळ पाहिजे. आणि डॉक्टर वामन गणेश देसाईंचं एक पुस्तक आपल्याजवळ पाहिजे. वामन गणेश देसाई हा MBBS माणूस होता. 1870-80चा काळ तो. आणि त्यांची त्या काळात मुंबईला प्रॅक्टिस होती. साधारण 1905-10च्या दरम्यान त्यांनी प्रॅक्टिस चालू केली मुंबईला, आणि MBBS डॉक्टर ते त्या काळातले. आणि त्यांना प्रचंड हुशार माणूस तो जो आहे. त्या काळात त्यांचं अमेरिकेत शिक्षण झालेलं त्या काळामध्ये. हां, आणि येऊन तिथं मग त्यांनी मुंबईमध्ये त्यांनी स्थायिक करून व्यवसाय चालू केला. तुफान प्रॅक्टिस चालायची त्यांची ॲलोपॅथीमध्ये तिथे. पण त्यांच्याकडे वेगवेगळ्या आजारांची रुग्ण यायला लागले, आणि ते काही पेशंट्स त्यांना त्या वनस्पतीच्या औषधाबद्दल माहिती द्यायला लागले. मग त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप झाला आयुर्वेदामध्ये त्यांचा. आणि त्यांनी इतका त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप झाला आयुर्वेदामध्ये की त्यांनी ॲलोपॅथिक पूर्ण प्रॅक्टिस बंद करून टाकली, आणि पूर्ण प्रॅक्टिस त्यांनी शुद्ध आयुर्वेद चालू केली. आणि मग त्यांनी त्यावेळेस एवढं काही नव्हतं डिग्रीचं त्यावेळेस. त्यांनी मग होती डिग्री MBBSची, आणि सगळे चरक, सुश्रुत, वाग्वट भयंकर वाचन चालू केलं त्यांनी. आणि मॉडर्नचा अभ्यास पण त्यांचा चांगला असल्यामुळे त्यांनी प्रत्येक औषधांचे त्याचे अर्क काढले त्यांनी. आणि प्रत्येक औषधांची अर्क काढून त्यांनी त्याचा ते प्रत्येक त्या काळातल्या रुग्णांवर त्यांनी त्याचे प्रयोग केले, रिसर्च केला. आणि ते एवढे सुंदर त्यांनी खूप छान औषध त्यांचे फॉर्म्युले डेव्हलप केले. आणि प्रत्येक वनस्पतीबद्दल त्यांनी डिटेल लिहून ठेवलेलं आहे. आणि ते कसं लिहून ठेवलेलं आहे, आता ही समजा वासा आहे, वासा वनस्पती, त्यांचं लिखाण वात, पित्त, कफ असं आहे लिहिलेलं, पण मॅक्झिमम त्यांचं लिखाण हे मॉडर्न अँगलमधून आहे. म्हणजे कोणत्या सिस्टीमवर कसं काम होतं, काय नाही, म्हणजे ते लगेच कळतं आपल्याला सगळं. म्हणजे लिहिण्याचा अँगल मॉडर्नचा, आणि अभ्यास केला वनस्पतींचा पूर्ण, म्हणजे आयुर्वेद प्लस मॉडर्न असं त्या माणसानं एक केलं. आणि त्याच्यावर त्यांचं पुस्तक लिहिलं. हे पुस्तक तत्कालीन जे वैद्य होते, फार मोठे वैद्य, ते सुद्धा परेशान झाले. म्हणजे नानू सर वगैरे ह्या परंपरा होत्या ते सुद्धा प्रभावित झाले. आणि पूर्ण भारतातल्या आयुर्वेद तज्ज्ञांनी येऊन त्यांचा पुण्यामध्ये येऊन सत्कार केला. इतकं त्यांचं नाव मोठं झालं त्या काळामध्ये. आणि त्यांनी ते पुस्तक लिहिलं. आणि ते पुस्तक जमदग्नी सरांचं तर म्हणणं असं आहे की हे औषधी संग्रह, जमदग्नी सरांचं म्हणणं असं आहे की हे 2 पुस्तकं पूर्वी तुम्ही पाठ करा. मी जस्ट मागच्याच वर्षी मेमध्ये हे 2 पुस्तकं घेतले. औषधी संग्रह करेक्ट हे, आणि हे घरगुती औषधे, हे जे 2 पुस्तकं आहेत सर तुम्ही मागून घ्या पुण्यामध्ये, अर्जंट मागून घ्या. आणि त्यात सगळे द्रव्यांची माहिती आहे त्यामध्ये. तर हे 2 पुस्तकं आपल्याला पाहिजे. बाकी दुसरं काही गोष्टी वगैरे काही वाचायचं नाही बिलकुल. हे 2 पुस्तकं वाचायची द्रव्यगुणासाठी. सगळ्यात नंबर 1 पुस्तक आहे ते. प्रॅक्टिकल लिहिलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये, टोटल प्रॅक्टिकल. बाकीच्या याच्यामध्ये उगीच त्यानं वात कमी होतो, पित्त वाढतं, कफ होतं, सगळं थेरॉटिकल आहे. सगळं कन्फ्युजन होऊन जाते. हे सगळं प्रॅक्टिकल आहे. वर्धमान पिंपळी रसायन. पिंपळी आता बद्दल एक खूप बोलण्यासारखं तसं तर आहे. एकेका ड्रग्सवर बोलायला गेलं तसं तर खूप वेळ लागतो, पण एवढं शॉर्टकट मी सांगतो की
हे लिव्हरला आणि स्प्लीनला स्टिम्युलेट करणारं औषध आहे पिंपरी जे आहे ते. आणि धातवाग्नी वर्धन खूपच चांगल्या पद्धतीनं करतं. त्यातल्या त्यात रक्ताचा रस आणि रक्ताचा जो धातवाग्नी आहे तो खूप छान पद्धतीने पिंपळीने सुधारतो. आणि काय व्हायला लागतं बघा की आमवाताचे जे पेशंट असतात, आमवाताचे वात, रुमॅटॉइड आर्थरायटिस, रुमॅटिक फिवर वगैरे जे आपण बघतो ना, या लोकांचं सुद्धा काय होतं की लिव्हर आणि स्प्लीनवरती त्यांचा वाईट परिणाम होतो. यांची सोनोग्राफीची तपासण्या जरी केल्या तर आपल्याला खूप लोकांच्यामध्ये हेपॅटोस्प्लिनोमेगॅली दिसते, कोणाला थंडी वाजून ताप येतो आणि हे लक्षण दिसतात. म्हणजे त्यांचं रस आणि रक्त हे दोन धातूवर परिणाम झाला की रुमॅटॉइड आर्थरायटिसचे पेशंट्स त्याच्यामध्ये हे दोनच दोष, दोन धातू जास्त बिघडलेले असतात. आणि रस आणि रक्त धातूच बिघडलेले असल्यामुळे काय होतं की सतत हे आजार जर शरीरामध्ये जर राहिला तर हे प्रकरण पुढे चालून याच्याकडे मायट्रल होल स्टेनोसिसकडे जातात हे लोकांचे. आणि थोडक्यात रुमॅटिक हार्ट डिसीजकडे हे प्रकरणं जातात. रुमॅटॉइड आर्थरायटिस जर तुम्ही दुर्लक्षित केला, त्याची ट्रीटमेंट जर झाली नाही तर याचं चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्या अरुण सूर्यवंशी सरांची जी आई आहेत त्या तशाच गेल्या. कारण त्यांचा पूर्ण सांधेवात होता त्यांना. आणि सांधेवात असताना त्यांचे सगळे सांधे त्यांची जीर्ण, ती क्रोनिक झालं प्रकरण ते जे आहे ते. आणि क्रोनिक प्रकरण झाल्यामुळे काय ते आमाचं पाचन कधी झालंच नाही त्या. तिची व्यवस्थित ट्रीटमेंट होणं गरजेची होती त्या याच्यामध्ये. हे रस आणि रक्तधातू पराकोटीचे विकोपाला झाले. आणि रसधातूचाच आजार हृदयरोग आहे. सांधेवाताची जी रुग्ण असतात ना ते अटॅक येऊन मरतात. तुम्ही बघा पुढे चालून भविष्यामध्ये ते का अटॅक येऊन मरतात. म्हणजे सर्व संदेश म्हणून आमवाताचे जे पेशंट आहेत ते अटॅकनेच जातात पुढे चालून. कॉम्प्लिकेशन तर हृदयरोगामध्ये होतं हे जे आहे ते. आणि सतत ताप त्यांच्या अंगामध्ये राहतो, सांधेवात आणि ताप. आणि हा जो वाढलेला जो ताप आहे ना, हा ताप जो आहे तो रसधातूचं अक्षरशः पाचन करून टाकतो. हृदयाच्या ज्या झडपा येतात त्या झडपासुद्धा अक्षरशः स्टिफ होऊन जातात सगळ्या. यांचे ऑपरेटिव्स पण बऱ्याचदा करावं लागतात. यांची झडपा खराब होऊन मायट्रल वॉलच्या यांचे ऑपरेशन्स पण करावे लागतात. ज्या लोकांचे आपण बघतो तरीसुद्धा हे लोक वाचत नाहीत. त्याचा ऑपरेशनचा सक्सेस रेट पुन्हा कमी आहे आणखी. तर हे प्रकरण हृदयरोगाकडे जाण्याच्या आधीच थांबवता येतं आपल्याला. तर तिथं मग औषध काय सांगितलेलं आहे, म्हणजे काय रास्ता सप्तक काढा आणि हे ते औषध आहेत. तर मुख्य औषध काय आहे ते पिंपळीचा शिरपा. म्हणजे पिंपळी दिल्याच्या नंतर या लोकांची भूक वाढते, रस आणि रक्ताचा धातुवाग्नी सुधारतो, जठराग्नी पण सुधारतो. नुसते धातूंचा अग्नी सुधारत नाही, जठराग्नी पण सुधारतो. जठराग्नी प्लस धातवाग्नी दोन्ही जर सुधारायला जर लागले, थोडक्यात ॲटोइम्युनिटी डिसऑर्डर कमीच येणार ना त्यांचा. आणि भूक वाढायला लागली की आमपचन व्हायला लागतं. आणि पिंपळी हे प्राण व ऋतुसामधलं फार मोठं रसायन आहे. म्हणजे एक ॲट अ टाईम ते सांध्यावर जसं काम करत असतं ते हर्ट आणि लंग्सवरती पण त्याचं फार मोठं काम आहे याचं पिंपळीचं जे काही आहे ते. आणि ॲट अ टाईम दोन्ही प्रोटेक्ट होऊन जातात. हिरक, सहस्त्रपुटी अब्रक, श्वासकाश, चिंतामणी, रत्नाकर रस, चिंतामणी रस किती महागडी औषध आहे, प्रचंड महागडी औषध आहे. 90-90, 100-100 रुपये एक एक गोळ्या आहेत त्यांच्या. पिंपळी किती सोपं आहे, किराणा दुकानातही मिळतं आणि तसंच काम होतं पिंपळी. दुसरा कल्प म्हणजे एरंड, ह्या रुमॅटिक हार्ट डिसीजमध्ये ते पुढे आपण बोलू त्यावरती, पण इथं पिंपळीचा उल्लेख आला म्हणून सांगतोय. तर गोरगरीब पेशंटला पण तुम्हाला ट्रीटमेंट करता येत नाही का हो? नक्कीच करता येते. सुवर्णकल्प न वापरता सुद्धा पेशंटला तेवढ्या चांगल्या पद्धतीनं ट्रीट करता येतं. ते शिरपाक वगैरे घेण्याची तयारी पाहिजे पेशंटची सगळ्या गोष्टीची. हे औषध आयते आहेत, त्याला मेहनत घ्यावी लागते. वर्धमान पिंपळी रस आहे ते याच्यामध्ये सुरुवातीला 2 पिंपळ्या, मग 3 पिंपळ्या, मग 4 पिंपळ्या, मग 5 पिंपळ्या, मग पुन्हा हळूहळू प्रमाण 11पर्यंत न्यायचं, 11पासून पुन्हा 2 पर्यंत न्यायचं. त्याला वर्धमान पिंपळी म्हणतात. त्याला टप्प्याटप्प्याने म्हणजे त्या अग्नीवरती स्टेप बाय स्टेप त्या पिंपळ्या वाढवायच्या. कारण पिंपळी ही गरम आहे, उष्ण आहे ना फार, एकदमच देऊ शकत नाही. टप्प्याटप्प्याने वाढवायचं. किती सूट होते पेशंटला बघायचं. 9व्याच पिंपळीला जरा जवळजवळ वाढायला लागलं की पुन्हा प्रमाण कमी करायचं. असं काही नाही 11पर्यंतच न्यायचं म्हणून. पेशंटची कोठा आणि कंडिशन सगळं बघावंच लागतं ना आजकाल. मग टप्प्याटप्प्याने पुन्हा आणायचं. आमवाताचे रुग्ण, दम्याचे पेशंट, सर्दीचे पेशंट, लिव्हर आणि स्प्लीनच्या आजाराचे पेशंट, हे सगळे पेशंट यांना फक्त पावसाळ्यामध्ये 2 महिने पावसाळ्याचे, हे जुलै ऑगस्ट. आता जून महिना उन्हाळ्यातच गेला आहे आता सध्यातच. जूनमध्ये कुठला पावसाळा राहिला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिना आणि हिवाळ्याचे 2 महिने, समथिंग नोव्हेंबर डिसेंबर महिना थंडी चालू झाली की. तर या 2 याच्यामध्ये या पिंपळीचा शिरपाक मी सांगितलेल्या पद्धतीने घ्यायला सांगायचा. वर्धमान पिंपळीचा एक कागदच आहे, नंतर मी तुम्हाला देतो. आणि इतकं जरी केलं तरी हे पेशंट हृदयाच्या आजारानं मरत नाहीत. तरी पेशंटला पुन्हा सांधेवात आमवात होत नाही. सगळे औषधं बंद केल्याच्या नंतर पूर्ण हे पेशंट, दम्याच्या लोकांना सुद्धा रिऑकरन्सच होत नाही या लोकांना. पूर्ण बरे होतात हे पेशंट यांना. कारण हिवाळ्यात पावसाळ्यामध्ये नाटक जास्त आहेत दम्याचे. ते घेतल्यामुळं त्याची ताकद राहते. त्याने
एकदम रात्रीचं उठून रात्री बेरात्री येऊन जे येतात इमर्जन्सीचा त्या खूप टळतात अशा लोकांच्या. वर्धमान टुगेदर साईड नाकाडी डॉक्टर त्यानेच गेले की हां दमाचे अटॅकनेच गेले, पण त्यावेळेस त्यांनी आपली आयुर्वेदिक औषध घेतले तर वाचले असते, केले नसते पूर्ण बरे झाले असते. दर 2-3 दिवसांनी हरितकी चूर्ण 5 ग्रॅम घ्यायला सांगितलं. काल आपण हिरड्याबद्दल बोललो मी, ते मंदाग्नीमध्ये हिरडा आलेला आहे बघा तुम्ही. रुटीन पोट साफ करणाऱ्या औषधांनी भूक कमी होते. आपण बऱ्याचदा पेशंटला काय देतो, पोट साफ आला पेशंट पोट साफ, आला पेशंट पोट साफ करायचं औषध देतो, होतं असं बऱ्याचदा. आणि पेशंट सांगतोय आपल्या डॉक्टर भूकच लागत नाही हो, भूकच लागत नाही हो, असं होतं बऱ्याचदा. तर लक्षामध्ये यायला पाहिजे की पेशंटला जुलाब व्हायला लागलेले आहेत, आता महिनाभर त्याला जुलाब कंटिन्यू चालू आहे, पेशंटची भूक कमी होणार नो. अशा वेळेस तुम्हाला लगेच लक्षामध्ये यायला पाहिजे की ते जुलाब थांबू दे, रात्रीचं विरेचक औषध बंद करा. ते बंद जर केलं तरी पेशंटची जुलाब थांबतात आणि परत भूक वाढते. मान्य आहे हो, पोट साफ केल्याच्यानंतर आजार बरे होतो, इतके पोट साफ करून नाही की ते पेशंटची भूकच जाईल. शेवटी रोग हा सर्वव्यापी मंदाग्नीमुळे भूक कमी व्हायला म्हणजे आजार वाढायला म्हणजे तुम्ही अग्नीकडे तुमचं सतत लक्ष पाहिजे. काय चिकित्सा त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे ना, आपण चिकित्सा अग्नीची करतोय. कुठलंही कर्म करताना वमन असेल, विरेचन असेल, बस्ती असेल, तर ते जास्त होत नाहीत का याकडे सुद्धा आपलं लक्ष पाहिजे. त्याच्या अयोगाकडे पण अतियोगाकडे पण लक्ष पाहिजे, अयोगाकडे पण त्याचं लक्ष पाहिजे आपलं. ठीक आहे सर, योग्य अग्नी कसा ओळखायचा, म्हणजे योग्य भूक कशी ओळखायची, किती भूक ही जास्त पण नाही आणि कमी पण नाही, हे कसं आहे. सकाळी 11 वाजले की तुम्हाला ॲटोमॅटिक वाटलं पाहिजे की मला ताटावर आता जाऊन बसावं. आतून आवाज आला पाहिजे की भूक लागलेली आहे, चल बस ताटावर. 11 वाजलेले आहे, चल आणखी किती वेळ थांबावं, भूक तर लागलेलीच नाही आहे, ताटावर बसले, चुकली. हे पुन्हा तुम्हाला अग्नीचं हेच नाही आहे आणि तुम्ही जेवायला बसल्यावर तो खाल्लेला आहार नीट पचत नाही आणि आंब वाढतो. भुकेची संवेदना निर्माण, भुकेची संवेदना आतून यायला पाहिजे. हां, आणि मग तसंच मग हे करायचं. सायंकाळी 6:30 वाजले की तुम्हाला भुकेची संवेदना झाली पाहिजे आणि तुम्ही ताटावर बसले पाहिजे. आता 10 वर्षापासून रात्री 10ला जेवायची सवय आहे, त्या माणसाला 6:30ला भुकेची संवेदना लागेल काय हो? नाही लागेल, नाहीच लागणार. त्याला 10लाच भूक लागणार. त्याला ती घाणेरडी सवय त्याने स्वतः लावलेली आहे, ती जी आहे ते. मग अशा पेशंटला भूक जरी नसेल तर 6:30ला जेवायला लावायचं. हा युक्ती आहे, हा भाग जो आहे तो. तिथं असं म्हणता येतं त्याला 6:30ला भूकच लागलेलं आहे कसं आपण म्हणू शकतो, बरोबर आहे की नाही. हळूहळू त्याची सवय शरीराला लागते आणि मग हळूहळू 6:30लाच भूक लागायला लागते. हळूहळू तशी शरीर एकाच रात्रीतून कसं बदलू शकत नाही हो. एकाच रात्रीतून लोकांच्या 10, 15 वर्षापासूनच्या सवयी तुम्ही आता आज आपल्याकडे रुग्ण आला आणि उद्याचपासून बदल होण्याचे शक्य आहे का हो? नाही शक्य. पण त्याला वेळ द्यायचा ना, टप्प्याटप्प्याने त्याला हळूहळू ती गाडी येते रुळावरती, काही प्रॉब्लेम नाही. लोक सवयी कधी सोडतात घाणेरड्या, जेव्हा जीव धोक्यामध्ये तेव्हा सोडतात. BP 200 गेलेला आहे आणि पेशंटला सांगितलं आत्ता जर 6:30च्या नंतर जेवण केलं की तू मरतो, नाही तर BPची गोळी चालू कर, नाही तर जेवण 6:30च्या आत कर. लोक काय म्हणतात नाही डॉक्टर BPची गोळी नको, आम्ही आता 6:15 जेवण करावं. करतात लोक, तू बघत नाही का कित्येक लोक. आणि पुढच्या वेळेस खटकन घेतात BP नॉर्मल 120, 80. 200 गेलेला BP हा 72 तासामध्ये 120 कसा येतो? खाण्यापिण्याचे वेळ चांगले केलेले असतात त्यांनी. आणि नाही तर काय होतं, कित्येक 180, 190 BP असतो. कधी लोक डॉक्टरकडे जाऊन BP पण चेक करत नाही. आणि सतत BP असा वाढला म्हणून किडनी अचानकच क्रिएटिनिन वाढतं. ते काय अचानक वाढलेलं नसतं, ते कधी BP डॉक्टरकडे जाऊन चेकच केलेलं नसतं या लोकांनी. लोक दम लागत असतं पण काही लक्षात घेत नाहीत, काही नाही, सगळं खाणं पिणं चालू असतं, मनमौजीपणा चालू असतो. तिथं किडनीवर लोड येतो, क्रिएटिनिन वाढायला लागतं, ॲक्यूट किडनी फेल्युअरमध्ये जाऊन मरतात. असेही खूप लोक आपण बघतो व्यवहारामध्ये. लोक म्हणतात चालता फिरताच गेला, काही चालता फिरता गेलेला नसतो. बऱ्याच दिवसाचं चालू असतं प्रकरण. रात्रीचं उशिरा जेवण आम निर्मिती करते. तिचं उशिरा जेवण हे आम निर्मिती. संध्याकाळ झाली जेवण केलं की आम वाटतं. आणि ज्या लोकांच्या घरी उशिरा जेवण करतात त्या लोकांच्या घरी सतत बिमाऱ्या होतात, ते आपले पेशंट असतात. ते जे आहेत ते हेच लोक आपले पेशंट असतात. लोकांनी खाणंपिणं वागणं जर चांगलं जर केलं तर आपले दवाखाने ओस पडतील अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं जिव्हा लोळल्यामुळे पेशंट आपल्याकडे वाढतात. करंजा असो हे आमवात, जरंभा आणि अग्निमांड्य याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. आता बघ टिपिकली 3 लक्षणं आहेत, भूक कमी, आमवात आणि जृंभा. खरं तर हे औषध अर्शीची किस्सेमध्ये सांगितलेलं आहे वाघभटाचार्यांनी. करंजा असो, करंजाची जी साल आहे ती फार मोठा औषध आहे पोटाच्या आजाराबद्दल. लोकांना माहीतच नाही ही गोष्ट आहे ते. करंज साल खूप सुंदर औषध आहे.
मूळव्याधीचं हे फार मोठं औषध आहे, करंजीची साल जी आहे ती. आणि आपण जो आर्षपाचन चूर्ण म्हणून वापरतो त्यात करंज सालच आहे त्यामध्ये. हां, त्याच्या सालीपासून तयार केलेलं आसो खूपच खराब लागतं, म्हणून त्याचा वापर आपला कमी आहे. जरा टेस्ट खराब लागते, पण त्याची पावडर आपण वापरू शकतो ती जी आहे ते. तर करंज साल ही तीक्ष्ण उष्ण गुणधर्माची आहे, रक्तशुद्धीकर पण आहे. करंज आपण करंज तेल आपण रक्तशुद्धीकर म्हणून नाही वापरतो. त्याची साले अँटी ॲलर्जिक आहे ती जी आहे ते. आमवातात पण ती वापरतात आणि त्याची भूकही प्रचंड वाढते करंजाच्या सालीने. म्हणून तुम्ही करंजाचा आसव पण देऊ शकता, त्या सालीचा रसही देऊ शकता, करंजी साल पावडरही देऊ शकता. हे कशामध्ये आलेलं आहे? मंदाग्नीमध्ये आलेलं आहे. म्हणजे भूक कमी असताना करंजाची साल पोटात जर दिली तर पेशंटची भूक वाढते, मूळव्याध पण कमी येतो, आमवात पण कमी येतो, म्हणजे सांधेवातही कमी होऊन जातो. जांभया खूप येणं हे जे प्रकार असतो, भूक कमी असल्यामुळे जांभया खूप येणं, ते पण त्याने कमी येऊन जातो. आणि निद्राधिक्य लक्षण पण कमी येतं, म्हणजे झोप भरपूर येणं हे लक्षण पण कमी येऊन जातं त्यातनं. घशाशी पित्त येणं, तिथं थंड औषध द्यायचं, द्राक्षासव किंवा द्राक्षारिष्ट. तर द्राक्ष जे आहेत हे आपलं कालच झालं, हे भूक वाढवतात आणि थंड पण आहेत हे जे आहेत ते. म्हणून आंबटपणा आलेला तो द्राक्ष, पित्त घशाशी येणं थोडक्यामध्ये ते त्याने कमी येऊन जातं. आंबल्या पित्तामध्ये आपण द्राक्षाचा वापरतोच ना. मळाचा खडा आणि मळमळ जर होत असेल, कुठल्याही पेशंट, आता AC लावलं की मळमळ होते, बऱ्याच लोकांना गाडीमध्ये बसलं की उलट्या होतात, गाडीमध्ये बसलं की उलट्या होतात. तर हे सगळे लक्षण हे लिव्हरचं काम नीट नाही आहे त्याचं द्योतक असतं. तर खुमारी असं या पेशंटला दिलं की यांना मग हे सगळं सूट व्हायला लागतं. AC सूट होतो, सगळं सूट होतं. पण ज्यांना AC सूट होत नाही, ज्यांना गाडीमध्ये बसलं की अशामुळे मळ होतं, त्यांनी 1.5 ते 2 महिने कुमारी असं घ्यावं. कुमारी कोरफड ही यकृतावर काम करणारी आहे, मोठं औषध आहे यकृतावर काम करणारं कोरफड जे आहे ते. त्याने भूकही वाढते, कडू रसाची असल्यामुळे पित्तशमनही होतं. मस्त औषध आहे कोरफड. मळाचा खडा, मळमळ कमी करते कुमारी असतो, म्हणजे पोटे साफ होते त्यानं, कोरफडीने पोटे साफ होतं, मळमळही कमी होऊन जाते. हवा पाणी बदल आणि देश बदलामुळे जर भूक कमी जर असेल तर तिथं दुर्जन जेता रस आणि आलेपाक म्हणजे अद्रकाचा पाक वापरायला सांगितलेला आहे. काय आलेपाक म्हणजे काही नाही, साखरेचा पाक करायचा आणि त्याच्यामध्ये ओला अद्रक कुटून खीस करून टाकून द्यायचं, मस्त गोड गोड छान लागते. आमच्या आजी खूप खायच्या. म्हणजे दुर्वास रस. दुर्जल जेता रस हे वेगळंच औषध आहे. ते म्हणजे काय, आता तुम्ही इथं आहात आणि इथून तुम्हाला लगेच उद्या केरळला जायचं आहे. केरळला तुम्ही गेला तर तुमचं पाणी बदलून तुम्हाला जुलाब लागले, तर अशा वेळेस घ्यायचं औषध म्हणजे दुर्जल जेता रस. तुम्ही म्हणजे हे ट्रॅव्हलिंगमधलं औषध आहे थोडक्यामध्ये. तिथं बाकी संजीवनी गुटी किंवा लशुनादी गुटीचं गुण येत नाही अशातला भाग नाही, येतो गुण, पण सर्वश्रेष्ठ औषध तिथं दुर्जल जेता रस. ते औषध सर खूप वापरायचे, आपल्याकडे नाही आहे कारण ते कोणत्याच कंपनीचं मिळत नाही हे औषध जे आहे ते. तर पाणी बदलामुळे, देश बदलामुळे जर जुलाब लागले तर म्हणजे आता तुम्ही भारतामध्ये आहात, उद्याच तुम्ही अमेरिकेमध्ये गेले, एकदम शरीर सूट करत नाही, मग तुम्हाला जुलाब लागले तर ते दुर्जल जेता रस घ्या, चटकन जुलाब थांबतात फास्ट. अद्रक पाक कसा म्हणजे? दुर्जल जेता रस मिळत नाही, पण अद्रकाचा पाक मिळेल तू हे सगळीकडे काही नाही. ते खडी साखरेचा पाक करायचा किंवा गुळाचा पाक करायचा, त्याच्यामध्ये ते आल्याचा खीस किसून टाकून द्यायचा, गरम करायचा तो पाक आणि त्याच्यामध्ये मस्त ते अद्रक टाकून द्यायचं, मस्त छान गोड गोड औषध तयार होतं, चिकट चिकट खायचं, चवदार लागतं, खूप छान लागते आल्याचा पाक. ते किडनी फेल्युअरमधलं पण मोठं औषध आहे आले पाक जे आहे, आणि शोथामधले फार मोठं औषध आहे. म्हणजे ज्यांना अंगावर सतत सूज राहते, पांडुरोगाचे जे पेशंट असतात ते रुग्ण, किडनी फेल्युअरचे पेशंट्स, त्यांची चव तोंडाची बिलकुलच चव नाही आहे असे लोक असतात, काही काही त्यांना चवच अरुची आता पुढे येणारच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अद्रक खाल्लं की चव येते की नाही हो, येते. असं आहे. तुम्ही आता नॉनव्हेज करत असताना त्यात अद्रक खूप वापरतात बघा, आता पावसाळ्यामध्ये विशेषतः. तर अद्रकाचा तुम्ही सूप घेताना सुद्धा त्याची चव लागते अद्रकाची त्यामध्ये, तर लगेच चव येते की नाही, तो अद्रकाचा तो गुणधर्म आहे. धात्वाग्नी मांद्य, शतावरी कल्प, सुवर्ण भूपती, सुवर्ण मालिनी वसंत आणि गुळवेल सत्व. धात्वाग्नी मांद्य हा पॉईंटच थोडं, जसं अग्निमांद्य आहे तसं धात्वाग्नी मांद्य पण असतं. जसं रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र यांचं जर काम नीट होत नसेल, यांचा अग्नी जर चांगला जर असेल तर प्रश्नच नाही. कसं आहे थोडक्यामध्ये, जाठराग्नी म्हणजे प्रधानमंत्री आणि धात्वाग्नी मांद्य म्हणजे त्याचे स्टेट्स हे जे आहेत, तर त्या स्टेट्समधले जे मुख्य आहेत ते पण चांगलेच पाहिजेत ना, बरोबर आहे की नाही. ममता बॅनर्जीसारखे असल्यावर राव घडवून बसतं. तर कसं होतं की त्या धातूंचे अग्नी पण चांगले पाहिजेत तिथल्या. तर धातूवरती काम करणारी औषधं काही मोजकी औषधं आहेत, धातूवरती आपल्याला माहिती पाहिजे, धातूंचं अग्नी सुधारणारी औषधं. शतावरी कल्प, त्याच्यामध्ये शतावरी चूर्ण पण धातुअग्नी मांद्य कमी करतं. शतावरीचा जो कल्प आहे तो
तो पण धातुवाग्नी मांगे कमी करतो. सुवर्ण भूपती रस आपण खूप वापरतो. आमोताच्या वेगवेगळ्या काल धातुअग्नी म्हटलं मी मांद्यांसाठी काय? वेगवेगळे धातुअग्नी मांद्य हा समजा आहेत ना. हा, तर आता तसं मिरे असतं जे का? आहे हा, मिरे जे आहे ते मांस धातुवाग्नी वाढवतो प्राधान्याने. हा. हा आणि पिंपळी जे आहे ते प्राधान्याने रस आणि रक्ताचा अग्नी वाढवतो. अच्छा, अच्छा. शतावरी जो आहे तो सातही धातूंचा अग्नी वाढवतो. अच्छा. गुळवेल सत्व आहे सातही धातूंचा अग्नी वाढवतो. हा. सीतोपलादी चूर्ण आहे सातही धातूंचा अग्नी वाढवतो. बरोबर. सुवर्णमालिनी वसंत, लघुमालिनी वसंत, मधुमालिनी वसंत म्हणजे वसंत कल्पांची जी रेग आहे सातही धातूंचा अग्नी वाढवतात. ही जी आहे ते सप्तधातूंची अग्नी वाढवणारी पण औषध आहे, त्या त्या धातूंची अग्नी वाढवणारी पण औषध आहे. बरोबर आहे की नाही. आता रौप्य भस्म आहे मध्य धातूचा अग्नी वाढवतो. बरोबर. रौप्य भस्म जे आहे ते त्याच्या प्रत्येक धातूंची अग्नी वाढवणारी औषध आहे. तिक्तक्षीर बस्ती जे आहे ते काय करतात, कडूरस हा प्राधान्याने अस्थिधातूचा अग्नी वाढवतात. हा. हे जे आहेत ते. हां हिंगूळ जो आहे हिंगूळ पारा आणि गंधकाचाच एक आहे, तो पण प्राधान्याने अस्थिधातूचा अग्नी वाढवतो. हिंगूळ जो आहे तो. हां त्याच्यात काही औषधं सांगितली आहेत ही 4च औषधं फक्त मेन दिलेली आहेत आपल्याला. हा सुवर्णभूपती हा तांबराचा कल्प आहे आणि सुवर्णभूपतीसुद्धा आता पेशंट समोर आलाय म्हणजे भूक तर सगळेच वाढवतात पेशंटची, त्यात काही बोलायलाच नको. आपण भूक वाढवतोच पेशंटची कारण नामाचं पाचन करायचंच असतं आपल्याला. पण धातूंच्या पाचनाकडे पण लक्ष पाहिजे बारीक आपलं. म्हणजे काय घरचा मुखिया जसा जाठराग्नीचं काम करतो तसे धातू म्हणजे तुमच्या भिंती आहेत तो घराच्या भिंती म्हणजे घरांना आधार देणारे जे आहेत छत आणि चारी भिंती धातूंचं काम करतात. धारणात धातव असं म्हणतात, धारण करणारी आहे ती जी आहे ती. भिंती जर चांगल्या तर असं तुमचं प्रोटेक्शन आहे. पण धातूंचं काम जर चांगलं जर राहिलं तर आता खूप लोकांचा जाठराग्नी चांगला असतो बऱ्याचदा अग्नी आणि धातुअग्नी मान्य असतं, तर खाल्लेलं त्यांच्या अंगीच लागत नाही. बरोबर. खाल्लेलं अंगी न लागणं, भूक लागून सुद्धा वजन न वाढणं हे कशामुळे घडतं तर धातूंचं सुद्धा त्यांचं मान्य असतं त्यांच्या. म्हणून तुम्हाला एखाद्या पेशंटचं जर वजन वाढवायचं जर झालं तर त्याचा जाठराग्नी तो सुधारावा लागतोच तुम्हाला, पण त्याचा धातूंचा अग्नी आहे तोही सुधारावा लागतो. म्हणजे काय होतं की त्याचं वजन वाढायला लागतं किंवा वाढलेलं वजन असेल तर ते कमी येतं, प्रॉपर ते व्हायला लागतं. मज्जा, रक्त हनन आणि व्यायाम त्याच्यामुळे जर अग्निमांद्य जर झालेलं जर असेल तर तिथं अभ्रक अभ्रकाचं गामित्वच मेंदूकडे आहे मज्जेकडे आहे. आता आपण बघितलंच ना ते जे आहे ते तूप साखरेबरोबर द्यायचं अभ्रक भस्म. म्हणजे बघा काल आपण अम्लपित्तामध्ये अभ्रक बघितलं, आता इथे कुठं आले अग्निमांद्यामध्ये पण आलं. स्ट्रेसमुळे आम्लपित्त असेल. स्ट्रेसमुळे असेल तर हां म्हणजे अभ्रक भस्म दिल्याच्या नंतर भूक वाढते, इतकी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची. काही काही भस्म हे भूक कमी करणारे आहे, काही काही भस्म हे भूक वाढवणारे आहेत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता इथं अभ्रक भस्म जसं मज्जेवरती आलेलं आहे तसं लोह भस्म कुठे जाणार, रक्ताकडे जाणार. रस आधी रक्ताकडे जाणार, लोह भस्म जे आहे ते. तर प्रत्येक रौप्य भस्म कुठे जाणार, मज्जेकडे जाणार असं आहे. म्हणून जे सुवर्णकल्प जे असतात ते सगळे भस्माने तयार झालेली असतात, त्याच्यात साक्षात सुवर्ण भस्म जास्त असतं. सुवर्ण आहे, हिरक आहे, रौप्य भस्म जे आहे त्याचा गुण लवकर काय येतो कारण ते तयार होतानाच भस्म पद्धतीने तयार केलं, त्याला भरपूर हीट देऊन ते तयार झालेले असतात. त्याचं सूक्ष्म तत्वगामित्व हे खूप असतं. आणि सुवर्ण भस्म तर रसापासून शुक्रावर काम करणार आहे. सुवर्ण भस्म हिरक भस्म तसंच काम करणार आहे. तर हे भस्म दिल्याच्या नंतर काय होतं की सातही धातूला ते पॅकेज करून टाकतात. आणि मोठ्या आजारामध्ये तेच गरजेचं असतं ना. कॅन्सरमध्ये, किडनी फेल्युअरमध्ये, मेंदूच्या आजारामध्ये, हृदयाच्या आजारामध्ये काय होतं कधी पेशंट जाईल सांगता येत नाही. का कारण तिथं धातूच बिघडलेले असतात, सगळ्या धातूंनी असहकार चालू केलेला असतो, कोणीच कोणाचं ऐकत नाही. आणि शरीरामध्ये अनागोंदी माजलेली असते त्या ठिकाणी. मग अगोदर त्या धातूंचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे की नाही. ते काम ते सुवर्ण भस्म करतात, सुवर्णकल्प करतात. आता इथं तर सोबत आपण भूक वाढवणारी औषधं दिलेलीच असतात त्या पेशंटला. म्हणजे एका साईडला भूकही वाढते आणि दुसऱ्या साईडला धातूही प्रोटेक्ट होतात. म्हणून सुवर्णकल्प दिल्याच्या नंतर कुठलेही रुग्ण हे लवकर बरे होतात, तात्काळ रिझल्ट त्यांना मिळायला लागतात. पण तरी पण सर सुरुवातीला सुवर्ण भूपतीत म्हणजे द्यायचं ना, कारण ते सामोर वगैरे आहे ना. तसं दिलं तर चांगलं. तसं सुवर्ण भूपतीची जी रेंज आहे ती त्याच्यामध्ये सर्व आजार दिलेलेच आहेत सुवर्ण भूपतीच्या याच्यामध्ये. पण सर्व आजार आता त्याच्यामध्ये श्वास, कास, प्रतिशय वगैरे सगळं दिलेलं आहे, मान्य आहे आपल्याला, सगळं दिलेलं आहे. पण दम खूप असताना तुम्ही सुवर्ण भूपती त्याऐवजी सहस्त्रपुटी अभ्रक भस्म श्वासकास चिंतामणी देणार हो. असं का.
सुवर्ण भूपती दिल्याच्या नंतर 1 महिना लागेल दम कमी यायला. पण पेशंटचं जे त्रास आहे श्वासकाश चिंतामणी हे डायरेक्ट प्राणवायूवर त्याची ॲक्शन आहे. डायरेक्ट प्राणवायूवर त्याचं काम येतं आणि तात्काळ दम कमी करतं. तर तिथं वेळ नसतो ना आपल्याला. त्याच्यामुळं ती ॲक्यूट कंडिशन असते ती जी आहे ते. आणि त्यामुळे सुवर्ण भूपती कुठं वापरायचं? सुवर्ण आता त्याच्यावरती बोलायला गेलं तर पुन्हा अर्धा पाऊण तास लागतो बोलायला. खूप डीप. तू सुवर्ण भूपती एकदा वाचून घ्या आपल्या याच्यामध्ये रसतंत्र सारमध्ये. तर सुवर्ण भूपतीमध्ये सोन्याचं प्रमाण आणि तांब्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामध्ये. आणि त्याच्यामुळे सुवर्ण भूपती दिल्याच्या नंतर ते काय करतं, 7ही धातू सुवर्ण भस्म आणि ताम्र, सुवर्ण भस्म 7ही धातूवरती काम करतं. जास्त प्रमाण आहे सुवर्ण भस्माचं. आणि तांब्याचं काम हे यकृतावर आहे. मी आत्ताच सांगितलं ते ताम्र भस्म पोट साफ करतं. 7ही धातूमधले आमविष पचवायचं काम तांब भस्म करतं प्लस सुवर्ण भस्म करतं. आणि त्याच्यामुळे सुवर्ण भूपती दिला की ताबडतोब पेशंटची लिव्हरवरती काम चालू होऊन जातं, रक्तावरती काम चालू होऊन जातं. म्हणजे ते रक्ताला पॅकच करतं सुवर्ण भूपती. आणि जी रक्तातली घाण आहे ती पटापटा आतड्यामध्ये आणून बाहेर काढतो. मोठ्या आजारामध्ये रक्त शुद्ध व्हायला लागलं की बिमारी बरी होती कुठली पण. आपण कालच झालं की मागच्या वेळेस मी सांगितलं आहे. आणि काय होतं की सगळी जी घाण आहे ती घाण बाहेर पडते. म्हणजे डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया सुवर्ण भूपतीने वेगाने व्हायला लागते. सुवर्ण भस्म साक्षात अँटीऑक्सिडंट आहे. पुन्हा सुवर्ण भूपतीने आणखीन एक काम काय होतं की ताम्र भस्माचा कल्प असल्यामुळे तिनं भूकही वाढते. सुवर्ण भस्मी दिल्याच्या नंतर धातूंचा अग्नी सुधारल्यामुळे साक्षामध्ये शरीराचा बांधा जो आहे तोच सुधारतो. हो, 7ही धातूंचं काम चांगलं व्हायला लागतं. 7ही धातूंचा अग्नी वाढायला लागतो. सप्तधातूंचा अग्नी वाढायला लागला की तुम्हाला सोबत एखादं भूकवाढीचं अग्नितुंडी प्रवाह दिलं की तिथला जाठर अग्नी वाढायला लागतो. आणि पेशंटची भूक वाढली की आजार कमी येतात कुठले पण चटदिशी. असं त्याचं काम आहे. आणि विशेष म्हणजे सुवर्ण भूपतीचं आणखीन एक महत्त्वाचं काय, बाकीचे सुवर्णकल्प हे खरलीय रसायन आहे. पण सुवर्ण भूपती हा कुपीपक्व रसायन आहे. कुपीपक्व नाही, पोटल्ली रसायन आहे. पोटल्ली कल्प आहे तो. हेमगर्भ जशी पोटल्ली आहे ना तशी त्याची आहे. म्हणजे याच्यात काय फरक आहे, याच्यात सगळे भस्म एकत्र येऊन ते तुपामध्ये वगैरे तळून ती पोटल्ली केल्या जाते. म्हणजे त्याची हे करून पोटल्ली करून परत त्याला हीट दिल्या जाते. तर पोटल्ली कल्प जे आहे, पोटल्ली कल्प हे नुसत्या खरलीय रसायनापेक्षा जास्त पोटेंट असतात. जसं हेमगर्भ आहे, तारगर्भ पोटल्ली आहे, रत्नगर्भ पोटल्ली आहे. आपण हेमगर्भ पोटल्ली आपण वापरतो. हे आपण बघतो ॲक्यूट अटॅकमध्ये पेशंटला अटॅक जरी आला तरी चटकन ते अटॅक थांबवतं. तर ही हेमगर्भ पोटल्ली आहे ही जी आहे ते. आता पोटल्ली कशी आहे, बाकीच्या गोळ्या मिळतात, याची गोळी नसते, याची अशी पोटल्ली असते. दाखवतो कधी बघितली का आता पण पोटल्ली? बघितली नाही का? कुरचुंडी असते असं वाटतं. हां, सोंगटी असते थोडक्यामध्ये. हे बघा तुम्ही आता वाजून बघा, सोंगटी आहे बघा तुम्ही. कडक दगड कसा असतो तसा दगड आहे. त्याच्या गोळ्या आहेत का त्याच्यामध्ये? नाही. ती म्हणजे पोटल्ली आहे. तर हेमगर्भ सुवर्ण भूपती अशीच पोटल्ली आहे ती जी आहे ते. पोटल्ली कल्पांचं कामित्व हे थोडंसं स्ट्रॉंग असतं, जास्त असतं, फास्ट ॲक्टिंग असतं थोडक्यामध्ये पोटल्ली कल्प जे आहेत ते. म्हणून जिथं जेवढी ॲक्यूट कंडिशन आहे तिथं पोटल्ली कल्प वापरावे. मागे तुम्ही एक वेळ सांगितलं होतं याच्या पेशंटसाठी एमआयचे सिम्पटम दिसल्यानंतर जर दिलं द्यायचं. अगदी बरोबर. हां हां आता अतिव्यायाम, जागरण आणि क्षारीय गोष्टी म्हणजे खूप तिखट आंबट खारट खाण्यामध्ये येणं, जागरण आणि व्यायाम खूप होणं आणि त्यातनं भूक कमी झालेली जर असेल समजा, जागरण वगैरे करून दगदग खूप करून समजा, थोडक्यामध्ये ते काय वापरायला सांगितलं आहे, शंखभस्म, नागभस्म आणि वंगभस्म त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर क्षारीय गोष्टी, जागरण आणि अतिव्यायाम हे शुक्राला क्षय करतात. तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या. वंगभस्म हे शुक्रवृत्तीकर आहे आणि त्याच्यामुळं ते वंगभस्म त्या ठिकाणी आलेलं आहे. खूप सेक्शुअल इंटरकोर्स किंवा शुक्राचा क्षय होऊन ज्यांची भूक कमी होते त्यांना ह्या औषधांनी काहीच फरक पडत नाही. अग्नितुंडी हे जे आहे ते विशेष फरक पडत नाही. शंखवटी भास्करमध्ये देऊन तो वंग वापरावा. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा. आपण सगळे पाचक वापरतो आणि ते पेशंटचा हेतू दुसराच असतो त्याचा. म्हातारपणामध्ये सुद्धा हे दिसतं बऱ्याचदा की म्हातारपणामध्ये मूलतःच शुक्राचा ऱ्हास होत असतो. शुक्र कमीच होतं वय वाढायला लागलं की शरीरामधलं भूक कमी होते. तर सुद्धा खूपच भूक कमी झाली तर वंगभस्म वापरायचं अशा रुग्णांना. फक्त वंगभस्म वापरण्याच्या ऐवजी सुरुवातीला कोठा साफ करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर वंग वापरायचं त्यांना. यांचा शुक्राचा क्षय भरून येतो आणि यांची भूक वाढायला लागते. मानसिक ताणतणाव मूळ अग्नीमध्ये असेल तर अभ्रकभस्म आलेला आहे.
आणि बाकीच्या गोष्टीमध्ये शंखभस्म आणि नागभस्म आलेलं आहे. नागभस्म हे आम्लपित्तही कमी करतं. नागभस्म, शंखभस्मसुद्धा आणखीन पुन्हा आम्लपित्तनाशक आहे. आणि नागभस्म पुन्हा डायबिटीजमध्ये पण आलेलं आहे. त्याच्यामुळं थोडक्यामध्ये नागभस्माचं हे नागभस्म थोडं शक्तिवर्धक सुद्धा आहे. म्हणून ती अतिव्यायाम केल्यामुळे जो थकवा आहे तो पण नागभस्माने कमी येऊन जातो. शंखभस्म कॅल्शियमचा स्रोत आहे, त्याच्यामुळे पित्तही कमी येतं आणि हातपाय दुखणंही कमी येऊन जातं, कारण त्यामध्ये लॉट ऑफ कॅल्शियमच आहे. कॅल्शियम कार्बोनेटचा एक प्रकारचा हे आहे. म्हणून शंखभस्म बऱ्याचदा गुडघेदुखीमध्ये पण आपण खूप वापरतो शंखभस्म, कारण कॅल्शियमचा स्रोत आहे, पोटही चांगलं करतं, थकवा कमी होतो. कॅल्शियमची लेवल रक्तामध्ये वाढली की मस्क्युलर पेन कमी यायला लागतो. वातव्याधीचा परिणाम जो आहे धातू दौर्बल्य, वातव्याधीचा परिणाम होऊन धातूंचं दौर्बल्य जर झालं आणि त्यातनं जर अग्निमांद्य जर झालं तर त्रैलोक्य चिंतामणी वापरायला सांगितलेलं आहे. सुवर्णकल्प आहे हा त्रैलोक्य चिंतामणी. तर याच्यामध्ये खूप लोक आपण बघतो की सांधेवात खूप दिवसाचा असतो, 10-10, 15-15 वर्षापासूनचा असतो सांधेवात त्यांना, आणि त्याच्या परिणामी त्यांचे धातूवरती परिणाम होऊन धातूंचाही अग्निमंद होतो आणि पोटातलाही अग्निमंद होतो. म्हणजे अग्निमांद्य प्लस धातू अग्निमांद्य होतो. आणि अशा लोकांची जी भूक कमी आहे, ती भूक कमी झाल्याच्यानंतर कोणतं औषध वापरायचं तर तिथं त्रैलोक्य चिंतामणी वापरायचं. आता सुवर्ण भूपतीचं कामित्व वेगळं आहे, रक्त शुद्ध करतं, कोठा साफ करतं. पण ज्या पेशंटला भूकच मुळात कमी आहे तर त्या पेशंटला सुवर्ण भूपतीच्या ऐवजी त्रैलोक्य चिंतामणीला प्राधान्य द्यायचं. असं का? कारण विरेचनाने परत आणखीन भूक कमी होती की नाही हो? कमी होते. मग तिथं आता एखाद्या आमवाताचा पेशंट आहे, त्याला पहिलेच जुलाब जास्त, ते तुम्ही सुवर्ण भूपती वापराल का? सुवर्ण भूपती हे पोट साफ करणारा कल्प आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. तिथं फार डीप जरी माहिती नसलं ना तरी कोणतं औषध जेव्हा आपण वापरतो ते थंड आहे की गरम आहे हे एक आपल्याला माहीत पाहिजे. आणि ते संडासला खडा करणार आहे की पोट साफ करणार आहे कमीत कमी इतकं तरी माहीत पाहिजे. कोणत्याही कल्पाबद्दल 2 कल्प आपल्याला माहिती पाहिजे. तसं त्रैलोक्य चिंतामणी नावाप्रमाणेच तिथं खूप छान गुणधर्म आहे त्रैलोक्य चिंतामणीचे. आणि तिथं मग रसराज रस आणि बृहत्वाद चिंतामणी. रसराज रसाने भूक वाढते पण त्रैलोक्य चिंतामणी एवढी नाही. आणि बृहत्वाद चिंतामणी तर हा पचायला जडच कल्प आहे, ते सगळे टॉनिक्सच त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळं भूक प्रचंडच खूप चांगली आहे. त्याच पेशंटला बृहत्वाद चिंतामणी वापरावा. म्हणजे रसराज रसही वापरतो आपण, बृहत्वाद चिंतामणी वापरतो, त्रैलोक्य चिंतामणी पण आहे, सुवर्ण भूपती पण आहे, सगळे वातव्याधीमध्येच वापरतात. पण प्रत्येकाच्या कंडिशन्स या वेगवेगळ्या आहेत. सुवर्णकल्पाचे सर कंडिशन्स खूप लोकांना कळत नाही सुवर्णकल्पाच्या, त्याचा थोडासा डीप अभ्यासच पाहिजे सुवर्णकल्प. त्यामुळे बऱ्याच लोकांना सुवर्णकल्प वापरायचंच कळत नाही आणि ते महाग तर प्रचंड असतात. त्या सुवर्णकल्पावर कमांड पाहिजे. मी ज्यांच्याकडे शिकलो पुण्यामध्ये तर त्यांचा मी पुण्यात शिकत असताना मला सुरुवातीचे 2 वर्ष तो काहीच कळायला नाही. सर कधी कोणतं वापरतात, काय वापरतात, काय नाही. नंतर ते सगळे सुवर्णकल्प मी कमीत कमी एक सुवर्णकल्प मी 15-15 वेळेस वाचला आहे. 15-15 वेळेस. बृहत्वाद चिंतामणी कमीत कमी 15 वेळेस वाचला असेल कमीत कमी असं आहे. आणि पुन्हा ते पेशंटला वापरून वापर चालू असताना पण वाचला, ते पुण्यात असताना तर वाचला. त्याच्यामुळं आता त्याच्या बऱ्यापैकी कंडिशन्स माहीत व्हायला लागलेत आता सगळे. आता आपण खूप वापरतो सुवर्णकल्प. सर माझा वापर मराठवाडा विदर्भात सगळ्यात जास्त असेल माझा. हो, पूर्ण मराठवाडा विदर्भात आपला सुवर्णकल्प सगळ्यात जास्त आहे. मला तर तेच कळत नव्हतं तर आता थोडंफार कळालं. एका सुवर्णकल्पाबद्दल 1-1 तास बोलण्यासारखं आहे, इतकं डीप आहे. हा, फार मस्त बोलता येतं, खूप सुंदर रिझल्ट येतात सुवर्णकल्पाचे. प्रमेह आणि अग्निमांद्य. आता इथं वसंत कुसुमाकर डायबिटीज आहे आणि त्याबरोबर भूक कमी आहे, तिथं मग वसंत कुसुमाकर वापरायचं. भूकही वाढते आणि आता रससिंदूर आहे त्याच्यामध्ये वसंत कुसुमाकरमध्ये. तर रससिंदूर असल्यामुळे रससिंदूर प्रचंड भूक वाढते. म्हणजे बाकीचे सगळे औषध एक लेट कमी करणारे डायबिटीजमधले, रससिंदूर हा योगवाही आहे. त्यामुळे भूकही वाढते वसंत कुसुमाकर चालू केल्यावर मस्त, आणि डायबिटीजही कमी यायला लागतो. अजीर्ण प्लस अग्निमांद्य, पोट खराब होऊन जर अग्निमांद्य असेल तर तिथे मग रससिंदूर पण आहे. मकरध्वजे त्या ठिकाणी वापरू शकतो आपण, आणि हिंगवाष्टक चूर्ण त्या ठिकाणी वापरायचं अजीर्ण प्लस अग्निमांद्यामध्ये. ज्वरातून मुक्तीनंतर अग्निमांद्य म्हणजे ताप कमी झालेला आहे, नेमकाच तापातून जो रुग्ण बाहेर आला आहे आणि भूक कमी आहे. आता बघतो आपण बऱ्याच लोकांची तरी पण भूक लवकर वाढत नाही, ताप तर कमी झालेला असतो. तर तिथं सुवर्ण मालिनी वसंत आणि गुळवेल सत्व द्यायचं.
त्या पेशंटला. तुम्ही अँटीबायोटिकच्या नंतरही देऊ शकता हे औषध जे आहे ते सुवर्णमली वसंत आणि गुळवेलीचं सत्व द्यायचं, म्हणजे ते पुन्हा ताप येत नाही, परत अँटीबायोटिकचा रिपीट कोर्स करायची वेळ येत नाही अशा रुग्णांना. 64 प्रहरी पिंपळी, म्हणजे आता ती पिंपळीबद्दल आपण म्हणजे काय टॅबलेट असतं? सुवर्णकल्प आहे. त्याचे पण हे 15 दिवसाला 10 गोळ्या 5 गोळ्या वापरायच्या पेशंटच्या परिस्थितीनुसार. हां, 64 प्रहरी पिंपळी 8 दिवस द्यायची या लोकांना. किती? 8 दिवस. ही स्वस्त औषध आहे, महाग नाही आहे. ज्वर, यकृत, प्लीहादृष्टी आणि ताप असेल आणि भूक कमी असेल, मी आत्ताच बोललो ना पिंपळीबद्दल, ते आलेलं आहे याच्यामध्ये. आणि जय मंगल रस द्यायचा विड्याच्या पानाबरोबर. 101 गोळी विड्याचं अर्ध पान घ्यायचं, त्यात चावून खायला सांगायचं त्या पेशंटला, की ताप कमी येऊन जातो पण भूकही वाढते. तिक्तास्य ताप, तोंड कडू पडणं, ज्वर आणि अग्निमान, ते काल त्यातही सांगत होते ना, तोंड कडू पडते, तर ती ज्वर पूर्वरूप अवस्था आहे ती जी आहे ते. आणि त्यांना तापही होतं आणि अग्निमांद्यही होतं. तर त्यांचं औषध काय? सुवर्ण सुक्षेकर डाळिंब स्वरसासह द्यायचं. डाळिंबाचा रस आम्लरसात्मक आहे, रोचन, भूक वाढवणार आहे, चव आणणार आहे. सुवर्ण सुक्षेकर त्याच्याबरोबर द्यायचं. म्हणून तापाचे जे पेशंट असतात, तापाचे जीर्णज्वराचे पेशंटला सुवर्ण सुक्षेकर पण खूप छान काम करतं. साधं सुक्षेकरही वापरतोच आपण, सुवर्ण सुक्षेकर वापरतो आणखीनच चांगलं. आमुविष, दूषिविष आणि गरविष, खूप घाणेरडं खाणारे जे लोक असतात, म्हणजे ढाब्यावरचं वगैरे रोजच खाणारे जे लोक असतात, तर त्यांना तर त्याला ते आमुविष, दूषिविष, गरविषची ती केस आहे जी आहे ती. त्यांचं औषध म्हणजे सुवर्णवाक्षिक, प्रबाळ, मोतीपिष्टी आणि वैडूर्य पिष्टी आपल्याकडे आहे. हां, आपण सुवर्णवाक्षिक, प्रबाळ, मुक्ता वापरतो, पण वैडूर्य पिष्टी आपण वापरत नाही, वापरायला हवी. अनुपान तूप साखरेबरोबर द्यायचं. चतुर्भुज रस हे औषध आहे. चतुर्भुज रस कोणत्याच कंपनीचा मिळत नाही, असं आहे. दुधपापेश्वरचा मिळतो काय की, पण ते खरं तर ते आगविष, दूषिविष, गरविषचं औषध आहे. म्हणजे आता इथे चतुर्भुज रस जो आलेला आहे ना, तो कुलदीप कांबळेला वापरायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? सेम तीच केस आलेली आहे ती. आपण चतुर्भुज रस मागून घेऊ, ऑर्डर देऊन. बघा ते एक्झॅक्ट ही अवस्था आहे बघ ती चतुर्भुज रसची, आली की नाही इथे? ती छान, म्हणजे इतक्या 13 पॉईंटमध्ये तो याच्यात बसला, तो पेशंट जो आहे तो. आपला ज्युनियर आहे कुलदीप कांबळे म्हणून, आपल्या कॉलेजला होता. भयानक सिरियस झालं होतं ते. 15-20 हजार प्लेट होता, तो आता 88 पर्यंत गेला. हो, तो पेशंट गेला असता आत्ता ज्युनियर. मस्त केस बाहेर काढली सर ती. डेंजर केस होती फार ती. नांदेड, हैदराबाद सगळीकडे फिरून आलं होतं ते. आता त्याचे स्टेरॉइड्स पण पुष्कळ कमी झाले. त्याचे ॲटोइम्युनिटी डिसऑर्डरच आहे ना तो. थ्रोम्बोसायटोपेनिया आणि लिव्हर सिरोसिसमध्ये गेला होता. हो. आमाशय व्यास प्लस अग्निमान्य, त्याच्यामध्ये काय समीर पन्नग रस प्लस वंगभस्म प्लस शंखभस्म आलेला आहे. आमाशय व्यास म्हणजे काय? आमाशय व्यास म्हणजे काय होतं की आतड्याचा आकार वाढतो त्या ह्याच्यामध्ये. आता काय होतं, जे खूप लोक जे उलट्या काढणारे जे लोक असतात, उलट्या काढणारे, त्यांचा ते आमाशयाचा जो आकार आहे तो हळूहळू मोठा होत जातो, तो हां. आणि मग अशा वेळेस त्या पेशंट आणखीन एक औषध याच्यामध्ये बघा, ते म्हणजे नागभस्म, ते दिलेलं नाही आहे, मी सांगतो. नागभस्म, तर अशा पेशंटला पोट मोठं होऊन आम्लपित्त होतं आणि भूकही कमी होऊन जाते. त्याची औषधं म्हणजे हे समीर पन्नग, वंगभस्म आणि शंखभस्म. नागभस्मही वापरायचं तिथे, म्हणजे त्यांची भूकही वाढायला लागते आणि हळूहळू पोटाचा आकार पूर्वस्थितीला येऊन जातो. अर्श प्लस अग्निमान्य, त्यामध्ये आता ते पोटाचा आकार वाढणे ही वाताची विकृत गती आहे. समीर पन्नग हे वातावर काम करणारं औषध आहे. हरताळ वृक्षिणीचा कल्प आहे, कुटुंब रसायन आहे, म्हणून त्याने भूकही वाढते आणि तो व्यास पूर्ववत येऊन जातो. अर्श प्लस अग्निमान्य हे पिंपळी शिरपाक द्यायचा. आता पिंपळीवरती आताच आपलं बोलणं झाले. पिंपळी ही जसं वरती सगळं प्राणव, स्रोतस, आमवात वगैरे सगळं बरं, तसं ते मुळव्याधीचे फार मोठं औषध आहे पिंपळी जे आहे ते. हां, मुळव्याधी खूप छान कमी करतं. मग पिंपळीचा शिरपाक हे मुळव्याधीमध्ये आलेलं आहे. तुम्ही अर्शाच्या याच्यामध्ये मी सगळं सांगितलेलंच आहे कसं काम करतं काय नाही ते. आणि ते सगळ्याच येतं काम, रेक्टल प्रोलॅप्समध्ये पण काम करतं, वेटराईन प्रोलॅप्समध्ये पण काम करतं. कुठलाही अंग बाहेर आलेलं जर असेल आतड्यामध्ये, सगळीकडे पिंपळी शिरपाक चालतो. कृमी प्लस अग्निमान्य जे आहे, जंत झालेले आहेत आणि भूक कमी आहे, त्याचं हे औषध दिलेलं आहे. तर हे म्हणजे आपलं हे कृमीकंटक रस आहे हा जो आहे तो. त्रिकटू, झिंग, पांढरी मिरी, काळी मिरी ओवा, खुडासणी ओवा, किरमानी ओवा, डिकेमाली, विडंग, बडीशेप पण आणि त्याच्यामध्ये थोडं ताम्रभस्म वगैरे. तर कृमीकंटक रस आहे. आपण युजली हे वापरतो, कृमी मुदगर रस किंवा कृमी कुठार रस आपण वापरतो. ते वापरले तरी चालतात त्याच्यामध्ये.
दीड तास खातोय तरी एक आपण आता कसं